नमस्कार. आपण MPSC ग्रुप बी प्रिलिम गायडन्स लेक्चर बघत आहे. यामध्ये मेन म्हणजे आपण सायन्स, मॅथ्स आणि करंटचे सब्जेक्ट बघणार आहे. आणि त्याच्यामध्ये आता लास्टच्या मंथमध्ये आपल्याला किती रिव्हिजन करायला पाहिजे, कोणत्या महत्त्वाच्या टॉपिकवरती रिव्हिजन करायला पाहिजे हे आपण बघणार आहे. आणि त्यानंतर इतर पण जे विषय आहेत आपले कन्व्हेन्शनल विषय GST त्यामधले पण आपण महत्त्वाचे टॉपिक्स बघूयात, जे की 2024ला आणि 2023ला काय क्वेश्चन विचारले होते, कोणत्या टॉपिकवरती क्वेश्चन आले होते, त्या बेसिसवरतीच मी हे तयार केलेलं आहे. का तर आपल्याला कंबाईनचा असा इलॅबरेट करून दिलेला नाही आहे सिलेबस आयोगानं. तर मग आपल्याला काय अभ्यासावं लागेल, PYQ अभ्यासावं लागतील, खास करून 2024चे आणि 23चे. आणि त्यामध्ये जे महत्त्वाचे टॉपिक्स त्यांनी विचारले होते, महत्त्वाचे क्वेश्चन विचारले होते, आपण त्यावरतीच आता शेवटच्या महिन्यामध्ये जर का भर दिला तर आपल्याला 2025चा पण एक अंदाज येऊ शकतो कोणत्या टॉपिकवरती क्वेश्चन येतात ते. आता यामध्ये महत्त्वाचा पार्ट काय असतो, तर सायन्सला मार्क्स येत नाहीत किंवा मॅथ्सला मार्क येत नाहीत किंवा करंटला मार्क येत नाहीत, असा एक आपल्याला अंदाज दिसून येतो मुलांमध्ये. तर काय येत नाहीत का तर आपण PYQ वरती खास करून भर देत नाही. PYQ निग्लेक्ट केले तर आपल्याला फटका बसू शकतो. किंवा आता केमिस्ट्रीला काही छोटे छोटे प्रॉब्लेम्स येतात किंवा फिजिक्सला पण प्रॉब्लेम्स येतात. तर आपलं जे की नॉन टेक्निकल बॅकग्राऊंडचे मुलं आहेत त्यांना वाटतं की हा पार्ट अवघड आहे, परंतु PYQ जरी अभ्यासला आपण थोडंफार जरी बेसिक त्याच्यातलं जर का ज्ञान घेतलं आणि जर प्रॅक्टिस केली त्याची, तर ते देखील सब्जेक्ट आपल्याला सोपे जाऊ शकतात. आणि आता आपल्याला तेच बघायचं आहे. तर सायन्सच्या आधी आपण थोडे प्रॉब्लेम्स बघूयात, PYQ बघूयात 2024ला आणि 23ला विचारलेले. मग तुम्ही बघा की ते क्वेश्चन तुम्हाला सोपे वाटतात का किंवा ते आपल्याला डील करता येतात का. ठीक आहे. हां, तर आता बघा सायन्सचे आपण पहिल्यांदा तर प्रॉब्लेम्स बघूयात, त्यानंतर महत्त्वाचे मी टॉपिक सांगते की कोणत्या टॉपिकवरती रिव्हिजन द्यायचं आहे. ठीक आहे. सायन्सचे प्रॉब्लेम्स आहेत ते PYQ आहेत 2024चे आणि 23चे. काय म्हणते बघा पहिला क्वेश्चन, तापमानातील प्रत्येक 1 डिग्री सेल्सिअस वाढीसाठी हवेतील ध्वनीचा वेग डॅश डॅश सेंटीमीटर सेकंदने वाढतो. तर इथं भर कशाला द्यायचं आपल्याला, इथं विचारले सेंटीमीटर. आपल्याला कधी कधी आन्सर माहिती असतं, मग आपण काय करतो 0.61 करतो, परंतु ते आहे मीटरमध्ये, आपल्याला विचारले सेंटीमीटरमध्ये. मग अशा वेळेस आपल्याला काय अभ्यासावं लागतं की जेव्हा साऊंडची जी स्पीड आहे त्याचं रिलेशन कसं आहे, टेम्परेचर सोबत कसं आहे किंवा मॉलिक्युलर वेट सोबत कसं आहे किंवा डेन्सिटी सोबत कसं आहे, हे 3 रिलेशन आपल्याला माहिती पाहिजे. तर पहिल्यांदा बघा इथे बघा व्हेलॉसिटीचं टेम्परेचर सोबत रिलेशन कसं आहे, अंडररूट टेम्परेचर आहे. ठीक आहे. हे आपण स्पीडचं साऊंडचं बघतो बरं का, व्हेलॉसिटी असं आहे. ठीक आहे. आणि त्यानंतर जर का मॉलिक्युलर वेट सोबत जर का बघितलं तर V इज इक्वल टू 1 अपॉन अंडररूट मॉलिक्युलर वेट, V इज इक्वल्स टू 1 अपॉन अंडररूट M. ठीक आहे. आणि जर डेन्सिटी सोबत बघितलं तर सेम आहे पुन्हा, V इज इक्वल्स टू 1 अपॉन अंडररूट रो म्हणजे डेन्सिटी. हे साऊंडचं स्पीड आहे बरं का, असं रिलेशन आहे. मग आपण काय बघत आहे तर काय विचारले त्यांनी, ध्वनीचा वेग हवेतील 1 डिग्री सेल्सिअस टेम्परेचर जर का वाढलं तर तो कसा वाढतो. ठीक आहे. मग V जर वाढला आपल्याला माहिती, मग डायरेक्टली प्रपोर्शनल असणार ना, V इज इक्वल्स टू डायरेक्टली प्रपोर्शनल टू अंडररूट T. म्हणजे जर का समजा ह्याला जर अंडररूटच्या बाहेर काढायचं असेल तर इकडे स्क्वेअर करावं लागेल. ठीक आहे. तर मग हे पण बाहेर येईल. ठीक आहे. मग त्यामुळं डायरेक्टली प्रपोर्शनल टू V इज इक्वल्स टू डायरेक्टली प्रपोर्शनल टू T असणार आहे. ठीक आहे. तर असा एखादा प्रश्न बघा, जर का 100 डिग्री सेल्सिअस टेम्परेचर असेल, इन्क्रीजेस केलं तर व्हेलॉसिटी इन्क्रीजेस बाय कितीनं. मग आपल्याला माहिती 1 डिग्री सेल्सिअस जर का 1 डिग्री सेल्सिअसनं वाढवलं तर 0.61 मीटर पर सेकंदनं ते स्पीड वाढतं. तर मग 100 डिग्री सेल्सिअस जर झालं तर किती वाढेल बरं, 61 मीटर पर सेकंद वाढेल. मग आपल्याला विचारलंय कसं बरं, सेंटीमीटर पर सेकंदमध्ये विचारलंय. मग कसं येणार आहे 61 सेंटीमीटर पर सेकंद. का तर आपण हे बघितलं होतं हे मीटर पर सेकंद. ठीक आहे. सेंटीमीटरमध्ये विचारले म्हणून आन्सर 61 येणार. ठीक आहे. मग हे रिलेशन आपल्याला माहिती पाहिजे. नेक्स्ट टाइम जर आपल्याला पुढे प्रश्न विचारला तर ह्याच्यावरती विचारतील, मॉलिक्युलर वेट विचारतील, नंतर डेन्सिटी बद्दल कसं रेट चेंज होतं हे विचारतील. तर तसाच एखादा अजून एक क्वेश्चन बघा. हां, आता बघा स्पीड ऑफ साऊंड विचारतील, ते रेशो कसा असेल H2 आणि O2 मध्ये, म्हणजे हायड्रोजन आणि ऑक्सिजन मध्ये जर रेशो कसा असेल असं जर विचारलं तर आपल्याला माहिती आता हे जे आहेत ते गॅस आहेत. मग मॉलिक्युलर वेट सोबत कसं रिलेशन आहे बरं, V इज डायरेक्टली प्रपोर्शनल म्हणजे इन्व्हर्सली प्रपोर्शनल टू अंडररूट ऑफ मॉलिक्युलर वेट. ठीक आहे. मग V H2 हायड्रोजन मधलं आणि O2 मधलं. मग मॉलिक्युलर वेट माहिती आहे आपल्याला, ऑक्सिजनचं किती आहे बरं 16 आहे आणि हायड्रोजनचं किती आहे 1 आहे. ठीक आहे. तर आपल्याला इन्व्हर्सली प्रपोर्शनल आहे त्यामुळे ऑक्सिजनचं गेलं वरती, O2 आहे ना त्यामुळे 32 येणार.
ठीक आहे. ओचं आहे 16, जर 2 असतील मॉलिक्यूल तर 32 आणि H2 आहे 1 असेल तर 1, H2 आहे त्यामुळे इथे 2. ठीक आहे. 16 आपण 1, मग अंडर रूट काढलं तर 4:1. ठीक आहे. असा एखादा प्रॉब्लेम आला जर मॉलिक्युलर वेटच्या रिलेटेड, नेक्स्ट टाइम जर का ह्याच्या पुढचा क्वेश्चन यायचा झाला लेअर 2चा, तर तो अशा पद्धतीने येऊ शकतो. ठीक आहे. आणि आपल्याला माहिती स्पीड ऑफ साऊंड कसं आहे, सॉलिडमध्ये सगळ्यात जास्त आहे, त्यानंतर लिक्विडमध्ये आहे आणि त्यानंतर गॅसमध्ये आहे आणि ऑलमोस्ट 0 कशामध्ये असतं, व्हॅक्यूममध्ये असतं. ठीक आहे. तर हा पण एक PYQ बनू शकतो एकदम सोपा. जर का PYQ बनायचा झाला तर असा बनू शकतो. त्यामुळे हा एकदम सोपा कॅटेगरीमधला आहे. फक्त आपण इथं युनिटमध्ये गफलत करायची नाही, येऊन जातो माणसं. ठीक आहे. पुढे बघूया. आता त्याच्या खालीच एक हा क्वेश्चन आला होता की त्यांनी युनिट विचारलं होतं स्पेसिफिक हीटचं आणि ते पण CGS सिस्टीममध्ये विचारलं होतं. आपल्याला जनरली SI युनिटमध्ये माहीत असतं. ठीक आहे. त्यांनी जर CGS सिस्टीममध्ये विचारलं तर ते कसं काढायचं, तर बघा आपल्याला एक फॉर्म्युला माहिती, E = काय आहे, mc × ΔT. ठीक आहे. हे आहे एनर्जी, हे आहे मास, हे आहे स्पेसिफिक हीट आणि हे चेंज इन टेम्परेचर. ठीक आहे. मग आपल्याला विचारलं काय, त्यांनी स्पेसिफिक हीटचं विचारलंय. मग आपण हे कसं कन्वर्ट करू शकतो, C = E m × ΔT. मग आपण E कसं मोजतो बरं, म्हणजे एनर्जी कशात मोजतो, जूलमध्ये मोजतो आणि मास कशामध्ये मोजतो, kg मध्ये मोजतो आणि टेम्परेचर कशामध्ये मोजतो, डिग्री सेल्सिअसमध्ये मोजतो. ठीक आहे. असं मोजतो. मग आपल्याला हे झालं आपलं कशामध्ये, SI युनिटमध्ये झालं. आणि जर त्यांनी कशा विचारलं, कशामध्ये, CGS युनिटमध्ये. मग CGS युनिटमध्ये करताना जूल कशामध्ये होणार, कॅलरीजमध्ये होणार आणि त्यानंतर ना kgचं काय होणार, ग्रॅममध्ये होणार आणि डिग्री सेल्सिअसमध्येच असतं. ठीक आहे. त्यामुळे आन्सर येतं हे. आणि इथं आपल्याला कन्फ्युजन होण्यासाठी त्यांनी इथं जूल पण कुठं दिलेलं नाही आहे. ठीक आहे. त्यामुळे सरळ आन्सर येऊन जातं. हे पण सोप्या कॅटेगरीमधलाच क्वेश्चन होतं. फक्त आपल्याला फॉर्म्युला माहिती पाहिजे किंवा डायरेक्ट तुम्हाला स्पेसिफिक हीटचं SI युनिट जरी माहिती असलं तरी CGS युनिट त्यावरून काढता येतं. ठीक आहे. तर हे तुम्ही हे इथं बघा मी लिहिलेलं आहे. असं आपण जेव्हा PYQ करत असतो ना तर त्याच साईडला लिहून ठेवायचं, म्हणजे आपल्याला रिव्हिजन करताना खूप सोपं जातं. तिथलं तिथं लिहून ठेवलं की हे कुठून आलं, कुठल्या फॉर्म्युलावरून आलं, किंवा नेक्स्ट टाइम आपण जर काही प्रॉब्लेम सोडवायला गेलो तर हे देखील आपल्याला प्रॉब्लेम्स सुटू शकतात. ठीक आहे. आता हा क्वेश्चन बघा त्यांनी काय विचारलं. आता केमिस्ट्रीवरचा क्वेश्चन, असे क्वेश्चन जनरली आपल्याला राज्यसेवा प्रिलिममध्ये बघायला मिळतात, परंतु आता तो पॅटर्न कंबाईन प्रिलिममध्ये पण चालू झाला आहे आणि एकदम सोप्या कॅटेगरीमध्ये विचारतायत. सध्याला ते मोल फ्रॅक्शन विचारतायत. त्याच्यानंतर पुढे गेलं तर ते मोलॅरिटी किंवा नॉर्मॅलिटीवरती पण जाऊ शकतात. मग ते पण आपण छोटे छोटे फॉर्म्युले करून ठेवले पाहिजेत. आता हा बघा, हा क्वेश्चन बघा त्यांनी काय विचारलंय, 100% अभिक्रिया आणि पुनर्प्राप्ती लक्षात घेऊन फॉर्मॉल्डिहाइड HCHO 2 मोल पासून किती ग्राम हायड्रोजन मिळू शकेल. ठीक आहे. आता ह्याच्यात आपल्याला त्यांनी मदत काय केलेली आहे बरं, त्यांनी इथं ॲटॉमिक वेट पण दिलेलं आहे. H = 1, C = 12, O = 16. ठीक आहे. तर अशा वेळेस तुम्ही पहिल्यांदा तुम्हाला मोल कन्सेप्ट काय आहे हे माहिती पाहिजे. ठीक आहे. मोल कन्सेप्ट काय आहे, तर मोल कन्सेप्ट ॲटमसाठी वेगळं असतं आणि मॉलिक्यूलसाठी वेगळं असतं. वेगळं असतं म्हणजे काय बरं, मोल जेव्हा आपण एखाद्या सबस्टन्सचं मोजतो तेव्हा ते ग्रॅममध्ये मोजायचं असतं. म्हणजे आता काय बघा, 1 मोल ऑफ कार्बन ॲटमचं मला 1 मोल किती आहे हे जर माहिती करून घ्यायचं असेल, एक मिनिट, हां, तर बघा मास नंबर ऑफ कार्बन इज कॅल्क्युलेटेड इन ग्रॅम्स. म्हणजे त्याचं ग्रॅम्समध्ये जे मास नंबर असतं ना कार्बनचं, ते जर का आपण ग्रॅममध्ये पकडलं तर त्यालाच म्हणतात मोल नंबर त्या ॲटमचं. ठीक आहे. तर मग 1 मोल ऑफ कार्बन हे किती झालं बरं, 12 ग्रॅम्स. का तर मास नंबर किती आहे कार्बनचा, 12 आहे. त्या म्हणजे 1 मोल म्हणजे कार्बनचा 12 ग्रॅम्स झालं. ठीक आहे. त्यामुळे आणि त्यानंतर सेम 1 मोल ऑफ हायड्रोजन किती असणार आहे, 1 ग्रॅम. का तर हायड्रोजनचा मास नंबर किती आहे, 1 आहे. ठीक आहे. मग आता आपण आधी हे झालं कशा बाबतीत, ॲटम बाबतीत, म्हणजे फक्त कार्बन ॲटम घेतलं किंवा हायड्रोजन घेतलं. आता जर पूर्ण आपण मॉलिक्यूल घेतला, म्हणजे समजा वॉटरचा मॉलिक्यूल H2O मॉलिक्यूल घेतला, तर त्याचं कसं कॅल्क्युलेट करायचं, तर बघा 1 मोल ऑफ H2 मॉलिक्यूल. ठीक आहे. हा झाला मॉलिक्यूल. फक्त H असता तर तो असता ॲटम. ठीक आहे. आणि जर H2 म्हणजे मॉलिक्यूल, मग त्याचं किती असणार आहे, 2 ग्रॅम असणार आहे. ठीक आहे. त्यानंतर O2चं बघितलं होतं आपण मगाशी. O म्हणजे किती, 1 जर असेल ॲटम तर 16 असतं तर. ठीक आहे. आणि O2 घेतलं तर 32, मग झालं 32 ग्रॅम. ठीक आहे. आता H2O मध्ये किती असणार आहे बरं,
18 ग्राम का तर 16 प्लस हे H2 चे 2 असे 18 ग्राम. मग 1 मोल ऑफ जर का त्यांनी वॉटरचं विचारलं तर किती असणार आहे त्याच्यामध्ये 18 ग्राम असणार आहे. मग आता आपल्याला सेम त्याच बेसिसवरती हा क्वेश्चन आपल्याला सोडवायचा आहे. त्यांनी फॉर्मल्डिहाइड दिलेला आहे HCHO आणि प्लस तुम्हाला त्यांनी ॲटॉमिक वेट पण दिलेला आहे आणि विचारलं काय आहे की 2 मोल फॉर्मल्डिहाइडच्या 2 मोल पासून किती ग्राम हायड्रोजन मिळू शकेल. ठीक आहे. मग 2 मोल आता हे किती आहे मॉलिक्यूल 1 आहे. ठीक आहे. त्याच्यामध्ये किती असणार आहेत हायड्रोजन किती आहे इथे 1 आहे इथे 1 आहे. मग हे किती झाले 2 ग्राम झाले. ठीक आहे. मग 1 मोल मध्ये किती आहेत हायड्रोजन 2 ग्राम आहेत. ठीक आहे. त्यांनी विचारलंय 2 मोल मध्ये किती आहेत किती असणार आहेत मग हायड्रोजन 2 मोल मध्ये 4 ग्राम असणार आहेत. त्यामुळे आन्सर आहे 4 ग्राम. ठीक आहे. असं आपण सोप्या पद्धतीने आता सेम त्यांनी नेक्स्ट टाइम विचारतील इथं विचारले त्यांनी हायड्रोजनचं त्यांनी विचारतील कार्बनचं किती आहे. कार्बनचं किती असेल बरं 1 मोलमध्ये 12 असेल 2 मोलमध्ये 24 असेल. ठीक आहे. अशा पद्धतीनं म्हणजे याच्या पुढचा जरी क्वेश्चन आला तरी आपल्याला मोल ही कन्सेप्ट माहिती असलं पाहिजे मेन म्हणजे. ठीक आहे. आता अजून काही आपण त्याच्या पद्धतीचे प्रॉब्लेम्स बघूयात जे की PYQ पण आहेत किंवा तुम्हाला नेक्स्ट टाइम सोडवायला सोपे जातील. ठीक आहे. हाऊ टू कॅल्क्युलेट नंबर ऑफ मोल्स ऑफ अ सबस्टन्स. मग आपल्याला नंबर ऑफ मोलचा फॉर्म्युला माहिती पाहिजे. ठीक आहे. काय मास ऑफ सबस्टन्स म्हणजे ग्रॅम्समध्ये डिवायडेड बाय मॉलिक्युलर मास ऑफ सबस्टन्स. ठीक आहे. मास ऑफ सबस्टन्स त्यांनी दिलेलं असतं की एवढ्या मासचं तुम्ही नंबर ऑफ मोल्स काढा म्हणून. आता बघा हा क्वेश्चन बघा कॅल्क्युलेट नंबर ऑफ मोल्स ऑफ 180 ग्राम ऑफ ॲसिटिक ॲसिड. ॲसिटिक ॲसिडचा फॉर्म्युला दिलाय CH3COOH. ठीक आहे. ह्याचं काय काढा म्हणलं त्यांनी आपल्याला नंबर ऑफ मोल्स काढा म्हणले. यामध्ये किती नंबर ऑफ मोल्स आहेत 180 ग्राम ॲसिटिक ॲसिडमध्ये. मग आता आपण बघूया प्रत्येक ह्याचा आपण काढूयात ॲटमचा. ह्याच्यामध्ये किती आहेत ॲसिटिक ॲसिडमध्ये C किती आहेत 2 आहेत. ठीक आहे. 2C मध्ये मोल मास किती असणार आहे 12 2 गुणिले 12 24 असणार आहे. ठीक आहे. टोटल मास त्याचा झाला 24. त्यानंतर 2 ऑक्सिजन त्याचा आहे मॉलिक्युलर मास ऑक्सिजनचं 16 पण तो 2 आहेत त्यामुळे 2 गुणिले 16 32. त्यानंतर हायड्रोजन 4 आहेत. ठीक आहे. हे बघा इथे 3 आहेत आणि इथे 1 असं. ठीक आहे. 1 आहे आणि 4 गुणिले 1 4 मग टोटल किती झालं 60 झालं. परंतु आपल्याला फॉर्म्युला माहिती नंबर ऑफ मोल्स गिवन वेट म्हणजे मॉलिक्युलर मास ऑफ सबस्टन्स म्हणजेच त्यांनी दिलेलं आहे 180 ग्राम मास ऑफ सबस्टन्स 180 ग्राम डिवायडेड बाय मॉलिक्युलर मास ऑफ सबस्टन्स. मॉलिक्युलर मास आपण इथे कॅल्क्युलेट केलेलं आहे टोटल 60 180 डिवायडेड बाय 60 किती आलं 3 मोल म्हणजे नंबर ऑफ मोल किती असणार आहे त्याच्यामध्ये 3 मोल असणार आहे. ठीक आहे. पूर्ण सबस्टन्स. ठीक आहे. हां आता हे झालं ना मोलवरचा क्वेश्चन झाला. जर का आता तुम्हाला आला तर तो सोडवता येईल. ठीक आहे. आता पुढे बघूया. आता आपल्याला जनरल ना ॲलॉय बद्दल त्यांनी खूप क्वेश्चन विचारत आहे आणि हा एकदम सिंपल कॅटेगरीमधला असे 1-3-4 आपण ॲलॉय करून ठेवले फिक्स. PYQ जरी बघितले तरी तुम्हाला समजतील की ॲलॉयमध्ये कोणता क्वेश्चन येतोय सध्याला. ठीक आहे. आता त्यांनी विचारलंय जर्मन सिल्वर इज अन ॲलॉय ऑफ विचारलंय तर कशाचा आहे बरं जर्मन सिल्वर कॉपर निकेल आणि झिंक. ठीक आहे. मग आता आपण PYQ करताना काय करायचं तर बाकीचे जे दिलेत ना ते पण तिथल्या तिथे लिहून टाकायचं की ते कोणते आहेत. तर ते कोणते आहेत मग कॉपर झिंक आणि कथील तर ते कोणतं असणार आहे गन मेटल असणार आहे. त्यानंतर कॉपर आणि झिंक काय असणार आहे ब्रास असणार आहे आणि कॉपर आणि कथील काय असणार आहे ब्रॉन्झ असणार आहे. ठीक आहे. ठीक आहे. कॉपर आणि टिन पण म्हणतो त्याला आपण. मग हे आता कन्फ्युजन आपलं इथंच होतं ब्रास आणि ब्रॉन्झमध्ये. मग हेच जर आपण कंटिन्यू वाचलं ना तर असे 1-1 मार्क आपण पुढं म्हणजे काउंट ॲड करून आपण जे सिली मिस्टेक्स म्हणतो ना आपण ते इथेच होतात खास करून. ते इथले सिली मिस्टेक टाळा तुम्ही का तर हे खूप वेळा PYQ विचारलेलं आहे. ठीक आहे. पुढे बघूया आपण. आता इको इज हर्ड इफ द डिस्टन्स बिटवीन द सोर्स ऑफ साऊंड अँड द ऑब्स्टॅकल. ठीक आहे. आता समजा हा आहे सोर्स ऑफ साऊंड. ठीक आहे. हा आहे सोर्स हा आहे ऑब्स्टॅकल. त्यांनी विचारलंय की इको ऐकू येण्यासाठी या दोघांमधला डिस्टन्स किती पाहिजे. ठीक आहे. मिनिमम डिस्टन्स किती पाहिजे तर मिनिमम डिस्टन्स किती पाहिजे बरं मोर दॅन ऑर इक्वल टू 17 मीटर्स पाहिजे. हे झालं पाठांतराचा भाग जरी असला हा तर ह्याचं पण आपण एक इक्वेशन आहे ते लक्षात ठेवू शकतो. आता आपल्याला सर्वांना माहिती वेलोसिटी ऑफ साऊंड किती आहे बरं एअरमधली 340 मीटर पर सेकंद. ठीक आहे.
त्यानंतर जर का आपल्याला सेन्सेशन साऊंड जर का ब्रेनपर्यंत पोहोचायचं असेल तर 0.1 सेकंदचा वेळ लागतो. कुठेही साऊंड जर जनरेट झाला आणि आपल्याला जर ब्रेनला समजायचं असेल ते तर किती वेळ लागत असतो? 0.1 सेकंदचा वेळ लागत असतो. ठीक आहे, मग आपल्याला तेच कॅल्क्युलेट करायचं आहे. ठीक आहे, टू जनरेट इको साऊंड शुड ट्रॅव्हल मिनिमम डिस्टन्स. जर इको जनरेट व्हायचं असेल तर साऊंडला किती ट्रॅव्हल करावं लागेल? 34.4 मीटर ट्रॅव्हल करावं लागेल. म्हणजे इथून इथेपर्यंत आणि वापस इथून इथेपर्यंत. ठीक आहे, हे डिस्टन्स मला काय पाहिजे? 34.4 पाहिजे. ठीक आहे, पूर्ण ट्रॅव्हलिंग साऊंडचं. आणि जर मिनिमम डिस्टन्स बिटवीन सोर्स अँड ऑब्स्टॅकल ते किती पाहिजे? 17.2 मीटर पाहिजे. ठीक आहे, 17.2 मीटर. मग हे मधलं डिस्टन्स किती पाहिजे? मग ह्याच्या निम्म पाहिजे. ते किती असणार आहे? 17.2 मीटर. म्हणजे मिनिमम एवढं पाहिजे आणि ह्याच्यापेक्षा जास्त असलं तरी इको जनरेट होतं. मग हे कसं काढलं आपण? आपल्याला माहिती वेलॉसिटी इज इक्वल्स टू डिस्टन्स अपॉन टाइम असतं. ठीक आहे, वेलॉसिटी इज इक्वल्स टू डिस्टन्स अपॉन टाइम असतं. मग आपल्याला वेलॉसिटी किती दिलेली आहे? मग डिस्टन्स काढायचं ना आपल्याला. वेलॉसिटी किती दिलेली आहे त्यांनी? 340. म्हणजे 344 घेतलं तरी येतं बरं का, मिनिमम इक्वल टू. आणि त्यानंतर आपल्याला माहिती आहे कानाला ऐकू जाण्यासाठी किती पाहिजे? 0.1 सेकंदचा वेळ लागतो. त्याच्यावरून आपण डिस्टन्स काढलेला जो येतो 17.2 मीटर, म्हणजेच नियर अबाउट 17. ठीक आहे, तर ते आपण तसं कॅल्क्युलेट कर. मग हे लक्षात ठेवल्यावरती काय होतं माहिती का, ही कन्सेप्ट पूर्ण क्लिअर होऊन जाते की नंतर ना आपल्याला कन्फ्यूज नाही होत की हे बरोबर आहे का, हे बरोबर आहे का, हे बरोबर आहे. ठीक आहे, यासाठी आपण कन्सेप्ट घेतलेला आहे. ठीक आहे, हां. आता हा तर क्वेश्चन खूप वेळा आलेला आहे तुम्हाला की अमोनिफिकेशन, त्यानंतर नायट्रोजन फिक्सेशनमध्ये बॅक्टेरिया कोणते असतात किंवा कशाचं कन्व्हर्जन कशामध्ये होतं. हा जनरली फिक्स येणारा PYQ आहे आणि इथं आपण चुकतोच अशामध्ये. ठीक आहे, तर आता हे बघा, हा क्वेश्चन तुम्हाला एन्व्हायरमेंटमध्ये पण येऊ शकतो किंवा सायन्समध्ये पण येऊ शकतो. पहिल्यांदा काय असतं बरं? सजीवांचं मृत शरीर असतं. ठीक आहे, म्हणजे सेंद्रिय पदार्थ असतं किंवा मृत शरीर असतो. मग त्यांचं काय होतं? विघटकांमार्फत विघटन होतं आणि त्या प्रोसेसला म्हणतात आपण अमोनिफिकेशन म्हणतो. आणि त्याचं अमोनिफिकेशन झाल्यावरती NH3 तयार होतं. NH3 म्हणजेच हे आहे आयोनायझ्ड फॉर्म, नॉन आयोनायझ्ड फॉर्म. आणि NH4+ म्हणजेच हे आहे अमोनियाचं आयोनायझ्ड फॉर्म. ठीक आहे, ह्यालाच म्हणायचं अमोनिया. ठीक आहे, अमोनियाचं पुढे काय होतं? नायट्रोमोनास बॅक्टेरियाकडून नायट्राइट्स होतं, नायट्राइट. ठीक आहे, NO2 होतं. आणि त्यानंतर पुढे नायट्रोबॅक्टर याकडून काय होतं? नायट्रेट होतं. ठीक आहे, नायट्रेट्स म्हणजे NO3- होतं. ठीक आहे, म्हणजेच काय झालं बरं? NH4+चं काय झालं? NO3- झालं. मग आपल्याला क्वेश्चनच त्यांनी ते विचारलं आहे की जैविक नायट्रोजन फिक्सेशन दरम्यान नायट्रिफाईंग जीवाणू कोणाचे रूपांतर कशामध्ये करतात? तर ते NH4 चे NO3 मध्ये रूपांतर करतात. ठीक आहे, तर अशा वेळेस हे जे क्वेश्चन आहेत ना आपल्याला हे सगळे कन्फ्युजिंग वाटतात, परंतु हे कशाला काय म्हणतात आणि काय प्रोसेसला काय म्हणतात बघा. इथे जर का मृत शरीराचं जर का अमोनिया झालं तर ह्याला म्हणतात अमोनिफिकेशन. हे प्रोसेस माहिती पाहिजे. त्यानंतर ना जर का NH3चं NO2 मध्ये होत आहे तर ते कोणते बॅक्टेरिया करत आहेत? नायट्रोमोनास बॅक्टेरिया करत आहेत. त्यानंतर NO2 पासून जर का NO3- होत आहे तर ते नायट्रोबॅक्टर करत आहेत. आणि त्यानंतर जर नायट्रोजन गॅसमध्ये कन्व्हर्टर आहे शेवटी तर ते स्युडोमोनास बॅक्टेरिया करत आहेत. ठीक आहे, हे मधले फॅक्टर माहिती पाहिजे. मग आपल्याला काय होतं? सोपं जातं, कन्फ्युजन होत नाही. ठीक आहे, तर हे झाले सायन्सचे काही क्वेश्चन जे PYQ होते, जिथं आपण कंटिन्युअसली कन्फ्युजन व्हायचो आणि PYQ मध्येच आपण चुकायचो. त्यामुळे 1-2 मार्कांना आपलं प्रिलिम निघून जाते किंवा मेन्स निघून जाते. तर अशा पद्धतीचे चुका करू नका. 2024 आणि 23 मधले आपण केमिस्ट्रीचे प्रॉब्लेम्स असू दे किंवा फिजिक्सचे प्रॉब्लेम्स असू दे ते कव्हर केलेले आहेत. आता आपण काही मॅथ्सचे प्रॉब्लेम्स बघूयात. थांबा, त्याआधी आपण सायन्सचे कोणते टॉपिक्स महत्त्वाचे आहेत आतापर्यंत आलेले 2024 आणि 23ला कोणते PYQ विचारलेले आहेत ते बघूयात. सायन्सला हे 2024ला विचारलेले क्वेश्चन्स आहेत आणि हे 2023ला विचारले आहेत. म्हणजे शेवटच्या मंथमध्ये आपल्याला जर रिव्हिजन करायची झाली तर कोणत्या टॉपिक्सवरती आपल्याला भर द्यावा लागेल तर ते बघूयात आपण. पहिला आत्ताच बघितलं आपण ब्रास आणि ब्रॉन्झचं विचारलं होतं त्यांनी, किंवा गन मेटल विचारलं होतं, किंवा जर्मन सिल्वर विचारलं होतं. ठीक आहे, अलॉयमध्ये करताना ब्रास आणि ब्रॉन्झ तुम्ही केलं पाहिजे खास करून, तिथं कन्फ्युजन होऊन चुकलं नाही पाहिजे. त्यानंतर केमिकल इंडस्ट्रीमध्ये काय होतं तर एखादं तुम्हाला टॅबलेट देतील आणि त्याचं केमिकल नाव काय आहे विचारतील किंवा त्याचं कंटेंट विचारतील, त्याच्यामध्ये काय आहे ते. ठीक आहे, त्यानंतर
केमिकल प्रॉब्लेम्स, आता आपण 2-3 प्रॉब्लेम्स पण बघितले की काय मोल नंबर विचारतील तुम्हाला ते, किंवा केमिकल फॉर्म्युला पण विचारतील. ठीक आहे. त्यानंतर प्लांट क्लासिफिकेशनमध्ये अल्गी हा टॉपिक खूप महत्त्वाचा आहे बरं का. अल्गीवरती खूप वेळा क्वेश्चन विचारलेला आहे. इथं पण त्यांनी अल्गीवरतीच क्वेश्चन विचारलेला आहे 2023ला. ठीक आहे. तर अल्गी हा टॉपिक महत्त्वाचा आहे. त्यानंतर प्लांटचे हार्मोन्स पण आपण केले पाहिजे. ग्रोथ हार्मोन्स जे आहेत ते पण केले पाहिजे. त्यानंतर प्लांटचे डिसीजेस जे बॅक्टेरियल आहेत किंवा व्हायरल आहेत. आता राज्यसेवा प्रिलिमला 2024-25ला हा क्वेश्चन येऊन गेला आहे की त्यांनी हा बॅक्टेरियल आहे की व्हायरल आहे तो विचारलेला आहे. ठीक आहे. डिसीजेस. त्यानंतर सोलार टेक्नॉलॉजीमध्ये आता यूज ऑफ सोलार एनर्जी पण विचारतील ते. त्यानंतर हे जे आहेत ना हे सगळे 2024चे क्वेश्चन्सच आहेत जे मी टॉपिकच्या फॉर्मॅटमध्ये लिहिलेले आहेत. म्हणजे पुन्हा एकदा आपल्याला हेच रिव्हिजन करायचं आहे. तर ह्याच्यावरती क्वेश्चन आले तर आपण चुकायला नाही पाहिजे. आणि लास्ट मंथमध्ये आपण जर हे रिव्हिजन केलं तर चुकण्याचे चान्सेस कमी राहतील. ठीक आहे. त्यानंतर लॉन्जिट्युडनल वेव्ज आणि ट्रान्सव्हर्स वेव्ज. आता आपण लाईट आणि साऊंड तर शिकतोच, त्यांचं आपल्याला कॅरेक्टरिस्टिक्स पण माहिती असतं की ते लॉन्जिट्युडनल आहे की ट्रान्सव्हर्स आहे. पण खास करून लॉन्जिट्युडनल आणि ट्रान्सव्हर्स वेव्हचे कॅरेक्टरिस्टिक्स आपल्याला कधी कधी माहिती नसतात. पण ते जर माहिती असतील तर त्याचे ॲप्लिकेशन बेसिसवरती जे क्वेश्चन्स येतात तर ते पण सोडवता येतात. आता इथं त्यांनी पिस्टनचंच विचारलं होतं, ॲप्लिकेशन बेसिस विचारलं होतं, मग ते आपल्याला आलं पाहिजे. त्यामुळे ह्याचे कॅरेक्टरिस्टिक्स आपण करून ठेवले पाहिजे. ठीक आहे. इलेक्ट्रोमॅग्नेटिक स्पेक्ट्रम. आता व्हिजिबल लाईटचं वेव्हलेंथ काय हा तर खूप वेळा क्वेश्चन होतो. राज्यसेवा मेन्सला तर त्यांनी खूप वेळा विचारलेला आहे. आणि सायन्सच्या दृष्टिकोनातून पण त्यांनी व्हिजिबल लाईटचं वेव्हलेंथ विचारलेलं आहे. मग इतर लाईट पण आपण करून ठेवले पाहिजे. एक्सरे काय, गॅमा रेज काय, मग त्यांचं वेव्हलेंथनुसार किंवा फ्रिक्वेन्सीनुसार तुम्ही चढता क्रम उतरता क्रम पण करून ठेवलं पाहिजे. ठीक आहे. आता क्लासिफिकेशन ऑफ ॲनिमल्स. आता इथे बघा, इथे 2 क्वेश्चन आलेले आहेत. प्लांट क्लासिफिकेशनवरती पण 1 क्वेश्चन आलेलं आहे. म्हणजे महत्त्वाचं टॉपिक कोणतं आहे तर प्लांट क्लासिफिकेशन आहे आणि ॲनिमल क्लासिफिकेशन आहे. ठीक आहे. हे 2 टॉपिक एकदम डिटेलमध्ये जाऊन करा. आणि PYQ तर यावरचे खास करून करा, का तर त्याच्यावरती PYQ खूप वेळा रिपीट झालेलं आपल्याला बघायला मिळतात. ठीक आहे. त्यानंतर वॅक्सिन्स. आता कोविशिल्ड वॅक्सिन आणि कोवॅक्सिन हे 2 वॅक्सिन्स आहेत. तर ते कशाच्या बेसिसवरती, ते mRNA तयार केलेले आहेत की काय, ह्याच्यावरती पण क्वेश्चन येऊ शकतो. ठीक आहे. त्यानंतर सेग्रिगेशन ऑफ बायोमेडिकल वेस्ट. त्यांनी बायोमेडिकल वेस्ट कसं सेग्रिगेट करायचं, कोणत्या बायोमेडिकल वेस्टला लाल कलर दिला जातो, कशाला हिरवा कलर दिला जातो, पिवळा कलर दिला जातो, हे पण आपण करून ठेवलं पाहिजे. ठीक आहे. त्यानंतर प्रोटीन डिफिशियन्सी डिसीजेस. हे तर खूप फेमस आहे. मॅरास्मस आणि क्वॉशरकर कशामुळे होतात दोन्ही डिसीजेस. ठीक आहे. ते आपण करून ठेवलं पाहिजे यामध्ये. त्यानंतर इथे पण बघा डिसीजेस बॅक्टेरियल आहे की व्हायरल आहे. आता जनरली काय होतं, जर का असा एखादा क्वेश्चन आला बॅक्टेरियल आहे की व्हायरल आहे तर अशा प्रकारचे क्वेश्चन आत्ता यायला चालू झालेले आहेत. मग त्यामुळे आपण प्रोटोझोआमध्ये वगैरे जाण्यापेक्षा आपल्याला एक अंदाज लावता आला पाहिजे की ते एकतर बॅक्टेरियल असणार आहे किंवा व्हायरल असणार आहे. मोस्टली बॅक्टेरियल असणार आहे, का तर पहिल्या लेअरचा क्वेश्चन आहे. मग त्यामुळे ते बॅक्टेरिया लेवलचे असण्याचे चान्सेस खूप असतात. म्हणजे असे पण ठोकताना आपण यूज करून ठेवले पाहिजे. ठीक आहे. त्यानंतर विटॅमिन्समध्ये पण ते विचारत आहेत A-E-C असे विटॅमिन्स विचारतात. त्याच्या डिफिशियन्सीमुळे कोणते डिसीजेस होतात विचारतात, किंवा त्यांचं कंटेंट कशामध्ये कोणत्या फूड्समध्ये आहे हे देखील विचारलेलं आहे. ठीक आहे. इम्पॉर्टंट ड्रग्स ते काय करतात, ॲस्पिरिन सारखा वगैरे ड्रग देतात आणि विचारतात की त्याचा केमिकल फॉर्म्युला काय आहे किंवा केमिकल नेम काय आहे. ठीक आहे. त्यानंतर प्लांट क्लासिफिकेशन पुन्हा एकदा. त्यानंतर न्यूट्रिशन ऑफ प्लांट्स. समजा CHO NPK हे जे आहेत प्रायमरी न्यूट्रिएंट्स आहेत, बेसिक न्यूट्रिएंट्स आहेत, तर त्याच्यामुळे काय प्लांटला न्यूट्रिशन मिळतं हे पण विचारलेलं आहे. नायट्रोजन फिक्सेशन आत्ताच बघितलं आपण, नायट्रोजन फिक्सेशन. ठीक आहे. त्याच्यामध्ये कोणते बॅक्टेरिया आहेत, लेग्युमिनस प्लांट्समध्ये त्यांचं काय रोल आहे हे आपण करून ठेवलं पाहिजे. त्यानंतर ॲलॉय तर फिक्स क्वेश्चन येतोच. ठीक आहे. केमिकल नेम येतो ड्रगचं. ॲसिड बेसमध्ये थेरीज आहेत, लुईस थेरी, ॲरेनियस थेरी. ठीक आहे. हे थेरीज करून ठेवले पाहिजेत. त्या थेरीचं म्हणणं काय आहे हे पण केलं पाहिजे. ठीक आहे. त्यानंतर साऊंड रिलेशन विथ टेम्परेचर अँड वेलोसिटी. पहिलाच क्वेश्चन आपण ते बघितलं होतं की स्पीड ऑफ साऊंडचं रिलेशन टेम्परेचर सोबत कसं आहे, मॉलिक्युलर वेट सोबत कसं आहे आणि डेन्सिटी सोबत कसं आहे. ठीक आहे. त्यानंतर युनिट ऑफ हीट आता आपण बघितलं होतं की कॅलरीचं विचारलं होतं त्यांनी, CGS युनिटमध्ये विचारलं होतं. ठीक आहे. स्पेसिफिक हीटचं. त्यानंतर करंट, टेम्परेचर आणि रेजिस्टन्स. करंटचं टेम्परेचर सोबत रेजिस्टन्स कसं आहे, टेम्परेचर वाढलं तर करंट कसं फ्लो होतं सर्किटमधून किंवा रेजिस्टन्सवरती काय परिणाम होतो का हे पण आपण पाहिलं पाहिजे. आणि फेजेस ऑफ मिओसिस सेल डिव्हिजन अशा प्रकारचे क्वेश्चन आता येण्याचे चान्सेस खूप आहेत. का तर त्यांनी राज्यसेवा प्रिलिमला पण दाखवून दिलं होतं की समजा oogenesis आहे किंवा स्पर्मॅटोजेनेसिस आहे तर त्याचं फेजेस कसे आहेत. तर आता हे सेल डिव्हिजनमध्ये त्यांनी मेटाफेज, ॲनाफेज, टिलोफेज हे कसा सिक्वेन्सने येतात
हे क्वेश्चन विचारतात आणि हे एकदम सोप्या कॅटेगरीमधले क्वेश्चन आहेत. जरी वरवरचा जरी याच्यात अभ्यास करून ठेवला तरी सोपं जाऊ शकतं. पुन्हा एकदा ॲनिमल क्लासिफिकेशन महत्त्वाचा टॉपिक आहे. ठीक आहे, हे टॉपिक आपण अभ्यासले पाहिजे शेवटच्या मंथमध्ये सायन्स रिव्हिजन करताना. आता आपण काही मॅथ्सचे क्वेश्चन बघूयात. तर आता मॅथ्सचे क्वेश्चन सोडवताना मी एक तुम्हाला हे सांगायचं आहे मला की आपण काय करतो, पेपर चालू झाला की सलग सोडवायला घेतो. सलग सोडवण्यापेक्षा जे सोपे आहे ते पहिल्यांदा घ्या आणि स्किप करत चला. म्हणजे आता समजा मला हा वाटला एकदम वन लाईनरच क्वेश्चन आहे तर सोप्या कॅटेगरीमध्ये असू शकतो हा, किंवा बघितल्यावरती समजतं की चौरस आकृती वगैरे काहीतरी एरिया विचारलंय स्क्वेअरचं वगैरे, तर अशा गोष्टी जे फॉर्म्युला बेसिस्ड आहेत ते सुटू शकतात. त्यामुळे तुम्ही पटकन घ्यायला पाहिजे असे क्वेश्चन. ठीक आहे, आता हा क्वेश्चन पण सुटू शकतो का तर आपण रेल्वे प्लॅटफॉर्मचं वगैरे प्रॅक्टिस केलेली असते. मग हा क्वेश्चन घ्यायचा. त्यानंतर हा क्वेश्चन मोठा वाटतोय, टाइम कन्झ्युमिंग वाटतोय, रीड करायलाच वेळ जात असेल तर तुम्ही हा क्वेश्चन स्किप करून पुढच्या क्वेश्चनकडे जायचं. ठीक आहे, मी काही क्वेश्चन दाखवते सोडून, फक्त बघा कोणते आधी सोडवायचे आणि कोणते नंतर सोडवायचे. हा पदावलीचा क्वेश्चन एकदम सोप्या कॅटेगरीमधला असतो, हा पण सोडून टाकायचा. हा पण एकदम सोप्या कॅटेगरीमधला क्वेश्चन आहे, हा पण आपण सोडू शकतो. ठीक आहे, वय वगैरे वय गुणोत्तर हे पण एकदम प्रॅक्टिस केले तर सोप्या कॅटेगरीमधलेच असतात. आपल्याला वाटतं की 20 क्वेश्चन्स आहेत, मग ते वेळेमध्ये कव्हर होतात का, तर होतात. जर का तुम्ही चॉईस क्वेश्चन जर का बरोबर केले पहिल्या 1 गो मध्ये तर ते बरोबर ठरू शकतात. तुमचं चॉईस बरोबर पाहिजे आणि ते प्रॅक्टिसनंच जमतं माझ्या मते. तुम्ही प्रॅक्टिस करताना जेव्हा लायब्ररीमध्ये हे क्वेश्चन आधी सोडवलं पाहिजे, हे क्वेश्चन नंतर सोडवलं पाहिजे, जर का आयोगाच्या पेपरवरती जर तुम्ही प्रॅक्टिस केली तर ते तुम्हाला कळणार की कोणतं क्वेश्चन पहिल्यांदा घेतलं पाहिजे आणि कोणतं नंतर घेतलं पाहिजे. हा पण एकदम सोपा कॅटेगरी मधला क्वेश्चन आहे. हा नंतर घेऊ शकता का तर मोठा आहे, लेंदी आहे तुम्हाला वाटत असेल तर नंतर घेऊ शकता. हा नंतर घ्यायचा, हा लगेच घेऊ शकता का तर आपल्याला काय प्लस मायनस फक्त आपल्याला ठेवून बघायचं आणि त्याच्यानंतर कॅल्क्युलेशन करायचं. ठीक आहे, हे लिहूनच ठेवायचं आधी. ABCD वगैरे जे असतं ना आपल्या हॉल तिकीटवरती म्हणा किंवा खाली एखादं रफ जागा असते ना तिथे लिहून ठेवायचं ABCD आणि ते 1 2 3 4 13 पर्यंत आकडेवारी लिहून ठेवायची. ठीक आहे, हा पण एकदम सोपा कॅटेगरी मधला क्वेश्चन आहे. पुन्हा हा सोपा कॅटेगरी मधला आहे. नातेसंबंध हे देखील सोपंच असतं, फक्त आपल्याला नीट मांडायला पाहिजे. त्यामुळे हे सोपा कॅटेगरी मधलाच हा धरू शकतो आपण. हा आता मोठा आहे, लेंदी आहे, तर हा नंतर घ्या. हा पण एकदम सिलॉजिझम जे क्वेश्चन असतात ते सोप्याच कॅटेगरी मधले असतात. आता ह्यासाठी आपल्याला माहिती पाहिजे की त्रिकोण कसं मोजतात. जर का सुटला तर लवकर सुटतो, हा पण माहिती पाहिजे. सिरीज, आता हे खूप सोपा सिरीज आहे, परंतु जर का सिरीज मधले जर का क्वेश्चन नाही सुटले तर ते तिथे नाही सुटत. तुम्ही 5 मिनिटं जरी दिलं तरी नाही सुटत. तर ते अशा वेळेस जर का एकदम अवघड वाटलं 10 सेकंद देऊन बघायचे, नाही सुटलं तर स्किप करून टाकलेलंच बरं असतं ते. दिशाज्ञान हा तर एकदम सोपा कॅटेगरी, दिसायला दिसतो मोठा परंतु हा एकदम पश्चिमेकडे तोंड करून उभा आहे किंवा इकडे गेल्यावरती इकडं होतं. हा तर एकदम सोपा कॅटेगरी मधला क्वेश्चन असतो. ठीक आहे, मग आता बघा किती असे क्वेश्चन झाले की जे सोप्या कॅटेगरीमध्ये नाही आहेत. समजा आपण 10 झाले, पहिल्या गो मध्ये आपल्याला वाटले की 10 मी स्किप केले आणि 10 जरी सोडवले तरी सेकंड गो मध्ये आपण त्या 10 मधले 3-4 जरी सोडवले तरी 20 पैकी 14-15 पर्यंत आपण जाऊ शकतो नक्की. 20 पैकी 20 येतातच असं नाही, कुणालाच येत नाही तसं, तर ते प्रॅक्टिसनं आपल्याला आपण 14 ते 15 पर्यंत जाऊ शकतो आणि तेवढे इनफ आहेत. ठीक आहे, तर मग आता पहिल्यापासून बघूयात आपण क्वेश्चन काय आपण लॉजिक लावू शकतो याला. मॅडम सारखं आता बघा काय म्हणलं, 18 मीटर लांब आणि 12 मीटर रुंद असलेली जागा व्यापण्यासाठी 30 सेंटीमीटर बाजू असलेल्या चौरसाकृती किती फरशा लागतील. ठीक आहे, 30 सेंटीमीटर बाजू आहे. ठीक आहे, हे काय आहे हे बघा
18 मीटर लांबी आणि 12 मीटर रुंदी आहे. ठीक आहे. आता या ठिकाणी आपल्याला काय घालायचं आहे, 30 सेंटीमीटर बाजू असलेल्या चौरसाकृती फरशा घालायच्या आहेत आणि त्याला किती फरशा लागतील असं विचारलेलं आहे. ठीक आहे. मग 30 गुणिले 30 केलं का तर स्क्वेअर आहे, तर त्याचा आन्सर किती येणार आहे, 900 येणार आहे. मग हे आणि 18 गुणिले 12 केलं तर त्याचा आन्सर किती येणार आहे, 216 येणार आहे. आणि 216ला जर कमी 9 भागलं तर किती येणार आहे आन्सर, 224 येणार आहे. म्हणजेच किती, 24. ठीक आहे. एकदम सोपा कॅटेगरी मधला क्वेश्चन आहे. ठीक आहे. आता हा पण बघा, ताशी 80 किलोमीटर वेगाने जाणारी 700 मीटर लांबीची एक आगगाडी एक प्लॅटफॉर्म 72 सेकंदात ओलांडते, तर प्लॅटफॉर्मची लांबी किती विचारले त्यांनी. तर कसं मांडणार आहे आपण हे, आपल्याला माहिती स्पीड इज इक्वल्स टू डिस्टन्स अपॉन टाइम. ठीक आहे. डिस्टन्स किती दिले त्यांनी, 700. कशाचं आहे ते, आगगाडीची. आणि प्लॅटफॉर्मची लांबी दिली आहे का त्यांनी, नाही दिली. त्यामुळे त्याचं आपण घेतलं x + x. आणि टाइम किती दिलेलं त्यांनी, 72 सेकंद. ठीक आहे. आणि वेग किती दिलेला आहे, 80 किलोमीटर मध्ये दिलेलं आहे त्यांनी. त्यामुळे आपल्याला मीटर पर सेकंद करण्यासाठी काय असतं याचं, 5/18. आणि आता हे जर सॉल्व्ह केलं तर किती येणार आहे बरं, 900 मीटर येणार आहे. ठीक आहे. हे आपल्याला हे स्पीड अप एवढं जरी माहिती असेल ना तुम्हाला, तर यामध्ये फक्त ते बसवायचं आहे. त्यामुळे हे सोपा कॅटेगरी मधला क्वेश्चन आहे. आता हा जर तुम्हाला एकदमच अवघड वाटला तर स्किप करू शकता. मी पण स्किपच केला होता हा क्वेश्चन, तर स्किप करायचा असे क्वेश्चन्स. आता हा पदावलीचा क्वेश्चन आहे. आता हा आपल्याला माहिती a² - b² अपॉन a - b केलं त्यांनी. आपल्याला माहिती असं a² - b काय असतं, a + b आणि a - b. आणि खाली पण काय, a - b. मग हे गेलं आणि a + b चा आन्सर काय येणार आहे, हे येणार. ठीक आहे. सोपं आहे. पुढे बघा. आता अशा पद्धतीच्या क्वेश्चनला वेळ लागतोच, तर ते स्किप करून द्यायचं. ठीक आहे. आता हा तर आहे वय वारीवरती डिपेंड असलेला क्वेश्चन. तर हा पण सोप्या कॅटेगरी मधलाच आहे. ठीक आहे. 5 वर्षापूर्वी रेखा आणि नेहाचे सरासरी वय 34 वर्ष होते, म्हणजे 5 वर्षापूर्वी होते. आज रेखा, नेहा आणि नीरजचे सरासरी वय 33 वर्ष आहे. ठीक आहे. तर 10 वर्षानंतर नीरजचे वय किती असेल. आता हा जो आहे ना, आपण लॉजिकनं पण सोडू शकतो. कसं, तर त्यांनी काय विचारलेलं आहे, रेखा, नेहा आणि नीरजचे सरासरी वय किती आहे, 33 वर्ष आहे. म्हणजे 11 तर असणार आहे ना प्रत्येकाचं वय. ठीक आहे. आणि त्यांनी विचारलं किती आहे बरं, नीरजचे वय किती असेल असं विचारले. आणि 5 वर्षापूर्वीच यांचे वय किती होते, रेखा आणि नेहाचे सरासरी वय 34 वर्ष होते. 5 वर्षापूर्वी होते, म्हणजे 34 वय 5 वर्षापूर्वी होते. म्हणजे आता ह्यांचं सरासरी वय किती येणार आहे, 17 तर येणार आहे. ठीक आहे. त्यांचं सरासरी वय मग 17 आणि हे 33, ह्याच्यामध्ये जर का सगळ्यात मोठी संख्या जर झाली तर ती 31 वर्ष आहे. त्यामुळे आन्सर येतं 31. आता हा क्वेश्चन बघा, त्यांनी काय विचारलेलं आहे, कुटुंबाचे मासिक उत्पन्न 40,000 असेल. तर घर भाडे, किराणा माल आणि प्रवास. किराणा माल, घर भाडे आणि प्रवास. ठीक आहे. तर ह्याचं काय असणार आहे, 110 + 90 + 70. आणि टोटल गोल कितीचा असतो, 360चा असतो. त्यामुळे 360 आणि गुणिले 40,000. का तर आपल्याला माहिती 360 म्हणजे किती, 100% असतं ना. तर मग आपल्याला हे किती आहे हे काढायचं आहे. त्यामुळेच आपण असं केलेलं आहे, 110 + 90 किती, 270/360 गुणिले 40,000 केलं तर आपल्याला आन्सर येऊन जातं 30,000. ठीक आहे. ने ब ला एक वस्तू 10% नफ्याने विकली, म्हणजे 110 रुपयाला विकली समजा, 10% नफा म्हणजे. तर ब ने तीच वस्तू परत अ ला 10% तोट्याने विकली, म्हणजे कितीने विकली, तिला विकली 10%. ह्याचा म्हणजे किती झाले, 99. तर मायनस 110चे 10% 11 झाले. मायनस 11 केले किती झाले, 99 झाले. तर या व्यवहारामध्ये काय झाले, तर अ चा 11% नफा झाला. सिंपल आहे ना. किती याचा डिफरन्स, 11 आहे. इथं 20 वगैरे काही संबंध नाही ना. ठीक आहे. समीरने एकूण 360 काही सफरचंद खरेदी केले. जर त्याला प्रत्येक सफरचंदावरती 3 रुपयाची सूट मिळाली असती तर 25% अधिक सफरचंद खरेदी करू शकला असता. तर समीरने मुळात किती सफरचंद खरेदी केले. अशा प्रकारच्या क्वेश्चन मध्ये काय झालं, ऑप्शन मधून जायचं. तर आता पहिलाच ऑप्शन घेऊन बघूया आपण की 24
मग 360 रुपयाला समजा जर मी का 24 सफरचंद जर घेतले असतील तर याचा आन्सर किती येईल? 12 दुणे 24, 12 त्रिक 36. ठीक आहे, म्हणजे 15 येतील. ठीक आहे, 15 रुपयाला एक सफरचंद खरेदी केला. पण त्यांनी काय म्हणलं, 3 रुपयाची जर सूट घेतली मी, म्हणजे 12 रुपयाला जर का खरेदी केलं तर 360 भागिले 12, 12 एक 12, 12 त्रिक 36, म्हणजे 24 पेक्षा 25% अधिक आहे ना. ते 24च्या 25% किती असणार आहे? 6 असणार आहे ना. म्हणजे 24 मध्ये जर का 6 मिसळले तर ते 30 होतील ना. म्हणून आन्सर बरोबर. असं रिव्हर्स पण आपण जाऊ शकतो. ठीक आहे, आता असे क्वेश्चन जे आहेत ते फॉर्म्युला बेसिसवरती, ते स्किप करून टाकायचे. हा, हे तर एकदम सोपा क्वेश्चन आहे, फक्त आपल्याला प्लस मायनस ठेवून बघायचा आहे, त्यामुळे हा सोपा क्वेश्चन आहे. हा पण आपल्याला काय करायचं, सिरीज मध्ये ठेवायचं आणि त्यानुसार काय लॉजिक मिळतं ते बघायचं. आता हा क्वेश्चन कसा काढला आपल्याला माहिती, MDH असा प्रकार आहे ना, असा फॉर्म्युला असतो. ठीक आहे, मग आता आपल्याला माहिती M1 D1 जर का वर्क असेल तर वर्क बेसला घ्यायचा. ठीक आहे, W1 = M2 D2 डिवायडेड बाय W2. M1 D1 म्हणजे काय, M म्हणजे काय, माणसं किती आहेत. ठीक आहे, 6 गुणिले 4 डेज किती आहेत, आणि W म्हणजे वर्क किती झालं तर 96,000 विटा तयार झाल्या होत्या, आणि इथे 18 मजूर आहेत आणि 2 दिवस आहेत, तर किती विटा बनतील. तर हे सोडवलं तर आपल्याला आन्सर येऊन जातो 14,400. ठीक आहे, हे तर एकदम सोप्या कॅटेगरी मधला क्वेश्चन आहे. 54 किलोमीटर तास वेगाने धावणारी ट्रेन 9 सेकंदात एक टेलिग्राम पोल आहे फक्त ओलांडते, तर ट्रेनची लांबी शोधा. मग पुन्हा एकदा स्पीड = डिस्टन्स अपॉन टाइम. ठीक आहे, स्पीड किती दिले त्यांनी 54, मग 5 गुणिले 18 = डिस्टन्सच काढायचं, म्हणजे ट्रेनची लांबीच काढायची आपल्याला, आणि टाइम दिलाय 9 सेकंद. ठीक आहे, हे जर सॉल्व्ह केलं तर आन्सर येऊन जातं. नातेसंबंधामध्ये पण एकदम सोपं असतं, फक्त आपल्याला ड्रॉ करायचं आहे ते. ठीक आहे, आता काय म्हणतो, रोहन हा रामूचा मुलगा आहे. मग लगेच लिहून घ्यायचं, रोहन हा रामूचा मुलगा आहे. रामूच्या बाबांनी, म्हणजे आता ह्याला पुन्हा इथं काय असणार आहेत बरं, आजोबा असणार आहेत. बाबांनी रोहनला शाळेतून घेतले आणि ते सचिन काकांच्या घरी गेले. ठीक आहे, इथे कोणतरी सचिन काका आहेत आणि त्यांना त्यांनी घेऊन गेलं. सचिनची जी काही पत्नी असणार आहे, मायनस केलं मी फिमेलला आणि ह्याला प्लस केलं. ठीक आहे, सचिनची पत्नी रोहनच्या आईची बहीण. ठीक आहे, मग रामूचे कोणतं इथं काय असणार आहे, आई असणार आहे. रोहनच्या आईची बहीण आहे ही. ठीक आहे, तर सचिनच्या पत्नीचे रोहनच्या वडिलांशी नाते काय असणार आहे, तर हे काय असणार आहे, बायकोची बहीण, म्हणजे काय असणार, ती मेहुणी असणार आहे. ठीक आहे, फक्त ड्रॉ करून घ्यायचं, आणि ड्रॉ करताना मेल फिमेलला प्लस मायनस करून घ्या, म्हणजे कन्फ्युजन होत नाही. ठीक आहे, अशा प्रकारचे क्वेश्चन असतात ना, ते जरा वेळ खाऊ असतात, त्यामुळे ते स्किप केलेले बरं, नंतर न सोडवायचे ते. हा सिलोजिझम आहे. सर्व मोगरा शेवंती आहे, सर्व शेवंती फुले आहेत, तर सर्व फुले मोगरा आहेत का, नाही. सर्व फुले शेवंती आहेत का, तर ते पण नाही, चूक आहे, त्यामुळे दोन्ही पण चुकीचे आहेत. ठीक आहे, एकदम सोपा कॅटेगरी मधलं. आता ह्याच्यामध्ये कसं असतं, समजा हे असं दिलेलं आहे, तर ह्याच्यामध्ये त्रिकोणच असतात 12 टोटल. तुम्ही असं जर का काउंट केलं, हे सिंपल कॅटेगरी मधलं आहे. हा सिंपल डायग्राम आहे, याच्यामध्ये काउंट केलं तर त्रिकोण 12 भरतात. ठीक आहे, मग मी इथे लिहिते, हे 12, हे 12, हे 12 आणि हे 12. 12 चौक किती झाले, 48. एक पण ऑप्शन कुठे 48च्या वरती नाहीये, त्यामुळे आन्सर 60, म्हणजे मोजायची पण गरज नाही पडली. आता हा सिरीज मधला एकदम सोपा कॅटेगरी मधला आहे हा पण, म्हणजे इथं झाली 3ची ॲडिशन, इथे झाली 5ची ॲडिशन, इथे झाली 7ची ॲडिशन, आता इथं होणार 9ची ॲडिशन, म्हणजेच किती 27. अमर्त्याच्या घरापासून पश्चिमेकडील इथे त्याचं घर आहे, तर पश्चिमेकडील शाळेकडे 4 किलोमीटर चालत गेला आणि तेथून 2 किलोमीटर उत्तरेकडील बँकेत गेला. ठीक आहे, इथं बँक आहे, पुन्हा गेला व बँकेतून पैसे घेतल्यानंतर अमर पूर्वेकडे 4 किलोमीटर अंतरावर, म्हणजे इकडे पुन्हा
असलेल्या भरतच्या घरी गेला. ठीक आहे, इथे भरतचं घर आहे, गेला आणि तो आणि त्याचं घर यामधील अंतर किती असणार आहे? 2 किलोमीटर असणार आहे. सोपा कॅटेगरी. तर असे क्वेश्चन स्किप करायचे नाही. आता समजलं म्हणजे आपण किती सोडले? मॅक्झिमम 6 ते 7 क्वेश्चन सोडले बरोबर, जास्तीत जास्त म्हणजे 14 तरी क्वेश्चन बरोबर आणण्याचा प्रयत्न केला आपण, आणि तेवढे जरी ॲव्हरेज आणले बरोबर तरी इनफ आहे असं मला वाटतं. म्हणजे बाकीच्या पण सब्जेक्टमधले आपण पैकीच्या पैकी घेण्याचा प्रयत्न केलाच पाहिजे. पॉलिटीमध्ये म्हणा किंवा जॉग्राफी येऊ शकतात पैकीच्या पैकी, किंवा इकॉनॉमिक्स पण येऊ शकतात. ठीक आहे, तर आता आपण आता बाकीच्या सब्जेक्टचे बघूयात की इम्पॉर्टंट टॉपिक्स कोणते आहेत. ठीक आहे, मॅथ्स आणि रिझनिंगचे बघा मग इम्पॉर्टंट टॉपिक कोणते. आता आपण तेच बघितलं तर ते बघूयात. 2024ला कोणत्या टॉपिकवरती क्वेश्चन आले आणि 2023ला कोणत्या टॉपिकवरती क्वेश्चन आले. रेल्वे भाडे, ट्रेनचा जो प्लॅटफॉर्म आहे किंवा स्पीड आहे, डिस्टन्स आहे, यावरती क्वेश्चन येतात. त्यानंतर चौरसचं क्षेत्रफळ, खास करून क्षेत्रफळ माहिती असताना त्रिकोणाचे क्षेत्रफळ माहिती पाहिजे की राईट अँगल ट्रायंगल असेल तर त्याचं क्षेत्रफळ कसं काढायचं, किंवा आयसोसेलेस ट्रायंगल असेल तर त्याचं क्षेत्रफळ कसं काढायचं हे माहिती पाहिजे. ठीक आहे, पदावली म्हणजे आपण A² + B² बघितलं ना, तर तसे फॉर्म्युला माहिती पाहिजे. ठीक आहे, त्यानंतर वर्तुळाचं क्षेत्रफळ माहिती पाहिजे. नफा तोटावरती क्वेश्चन येणार, सरासरीवरती क्वेश्चन येणार. सरासरीवरती क्वेश्चन येताना कसं येईल तर क्रिकेटच्या सामन्यात एका खेळाडूने इतके रन्स केले होते, तर त्यानंतर मग आता नेक्स्ट मॅच आहे तर त्याच्यामध्ये जर का एवढे रन केले तर सरासरी किती असेल त्याची, असे क्वेश्चन येऊ शकतात. सरळ व्याज, चक्रवाढ व्याज यावरती पण क्वेश्चन येतात. जर का आले, आत्ताच बघितलं आपण 110 आणि 99 दिला. ठीक आहे, त्यानंतर पदावली, त्यानंतर वय गुणोत्तर, हा पण सोप्या कॅटेगरीमधला आहे. सिरीज आत्ता पण बघितलं, जर का सोप्या कॅटेगरी असेल तर लगेच सुटतो, पण वेळ द्यायचा नाही त्याला जास्तीत जास्त. अल्फा न्यूमरिक, त्यानंतर चेस बोर्ड स्क्वेअर्स, आता त्यांनी मध्ये विचारलं होतं चेस बोर्डच्या स्क्वेअरमध्ये किती स्क्वेअर्स असतात टोटल, असं एक जनरल पण एखादा क्वेश्चन येऊ शकतो. सिलॉजिझमवरचे क्वेश्चन सोपे असतात. दिशाज्ञान वरचे पण क्वेश्चन सोपे असतात. ठीक आहे, आणि कन्क्लुजन आणि इंटरफेरन्स म्हणजे जसं पॅसेजमध्ये आपण कन्क्लुजन काढतो, पॅसेजमध्ये काही माहिती दिलेली असते आणि आपण उत्तर शोधतो, तशा पद्धतीचे पण क्वेश्चन येऊ शकतात. 2 सेंटेन्स करून देतात आणि यावरून तुमचं काय आहे कन्क्लुजन, अनुमान काय आहे हे काढा असं म्हणतात. ठीक आहे, त्यानंतर वय गुणोत्तर म्हणजे आईचं आणि मुलाचं नातं, किंवा आईचं आणि वडिलांचं एवढं लग्न एवढ्या वर्षी झालं होतं तर मुलाचं वय काय असणार आहे ह्याच्यावरती क्वेश्चन येतं. ठीक आहे, त्यानंतर ट्रेन प्लॅटफॉर्म, रेल्वे प्रवासी अंतर, पुन्हा सेम आहेत बघा. आपण जर का बघितलं तर एक सेम पॅटर्न आहे किंवा सेम क्वेश्चन्स, सेम टॉपिक्स आहेत ज्यावरती क्वेश्चन रिपीट होतो, आणि हेच टॉपिक आपण शेवटच्या महिन्यात अभ्यासले पाहिजे. ठीक आहे, तर बाकीचे पण आपण क्वेश्चन्स बघूया, बाकीचे पण सब्जेक्ट बघूयात ज्यावरती क्वेश्चन येतात. पहिल्यांदा तर आता मी हे सांगेन की 65 आणि 75+ मार्क्स कसे घ्यावे, मला किती आलेले आहेत ते पण सांगते. 2024च्या पेपरमध्ये मला 68.50 मार्क आले होते. ठीक आहे, मी काय अप्रोच ठेवला होता तर मी पेपर कसा चालू करते हे पण सांगते. म्हणजे पेपर उघडल्यावरती कोणता टॉपिक घेते, तर मी पहिल्यांदा पॉलिटी घेते. का तर पॉलिटीमध्ये 15 पैकी 15 जर का आपल्याला क्वेश्चन सॉल्व्ह करता आले तर एक कॉन्फिडन्स येत असतो, आणि सगळ्या मुलांचा अभ्यास पण पॉलिटीचा चांगलाच असतो. त्यामुळे आणि त्याच्यावरून आपल्याला डिफिकल्टी लेवल पण कळते पेपरची. जर पॉलिटीमध्येच आपले 2-3 चुकत असतील किंवा आपल्याला 2-3 येत नसतील तर आपल्याला कळून जातं की पेपर जरा हार्ड आहे. ठीक आहे, तर पहिला मी पॉलिटीचा सब्जेक्ट घेते, त्यानंतर मग बाकीचं जे सिक्वेन्शियली असेल पहिल्या पेजपासून जे असेल ते घेते. आणि जवळपास GSचे जे क्वेश्चन्स आहेत ते किती आहेत, 80 आहेत, आणि त्यानंतर आहेत मॅथ्सचे 20 आहेत. तर मग ह्याला वेळ कसा पण द्यायचा, तर 80 क्वेश्चन तुमचे मॅक्झिमम 30 मिनिटात झाले पाहिजेत. ठीक आहे, आणि 20 क्वेश्चनला जर का 20 मिनिटं दिले तर आपल्याला कॉन्फिडन्स टिकून राहतो इथे. आणि आपण छोटे छोटे सिली मिस्टेक करत नाही, गणितामधले छोटे छोटे पदावली करताना चुकत नाही, त्यासाठी मी असा रेशो ठेवत असते. ही प्रॅक्टिस लायब्ररीमध्येच बसून करायची, टेस्ट सिरीज सॉल्व्ह करून. ठीक आहे, हे अचानक जाऊन आपण केलं तर होत नाही. आणि 10 मिनिटं गोलला असं मी असं मी वेळेचं नियोजन करत होते. ठीक आहे, आणि हे प्रॅक्टिस केल्यावरती आपल्याला जमून जातं. ठीक आहे, प्रॅक्टिस केल्यावरती हे सगळं जमून जातं. आणि तुम्ही जर का सोबत गोल करत असाल तर तसंही करू शकता, किंवा शेवटी गोल करत असाल तर तसंही करू शकता. मी जनरली शेवटी गोल करत होते, 10 मिनिटं 15 मिनिटं एक्स्ट्रा ठेवून मी गोल करत होते. त्यामुळे तुम्ही प्रॅक्टिस केली पाहिजे. पहिली तर गोष्ट कसंही करा तुम्ही, परंतु प्रॅक्टिस तुम्ही लायब्ररीमध्ये बसून करा. तुम्हाला जो मेथड बरोबर वाटतो तोच तुम्ही शेवटच्या पेपरमध्ये पण अवलंबा. अचानक जाऊन काहीही जर का आपण करून बघितलं तर ते फसू शकतं. त्यामुळे तुम्ही ही प्रॅक्टिस लायब्ररीमध्ये बसून करा. आता मार्क्स किती येऊ शकतात, तर
तर सेफ मार्क घेण्यासाठी तर 70 मार्क्स घ्यायला पाहिजे आपण, 70च्या पुढेच घ्यायला पाहिजे. का तर समजा जागा कमी असतील तर ह्याचा पण आपल्याला इम्पॅक्ट नाही पडत, किंवा सेकंड कीचा इम्पॅक्ट नाही पडत जर का 70च्या पुढे असतील तर, आणि आपण निवांतपणे मेन्सचा अभ्यास करू शकतो. ठीक आहे. आणि त्यानंतर 1 तास वेळेचे नियोजन कसे करावे सांगितलं होतं. 1 तास वेळेचं नियोजन कसं करावं आणि त्याची मॅक्झिमम प्रॅक्टिस आपण लायब्ररीमध्येच करायला पाहिजे, म्हणजे आपण टेस्ट पेपर सोडवूनच करायला पाहिजे. त्यानंतर सायन्स, मॅथ्स आणि करंट. आता आपण सायन्स आणि मॅथ्स तर बघितलं. करंटसाठी काय करायला पाहिजे? करंटसाठी सिम्प्लिफाईड मी केलं होतं शेवटच्या महिन्यामध्ये, तीच रिव्हिजन केलं होतं. म्हणजे वर्षभर परिक्रमा केल्या होत्या आणि त्याच्यातून थोडं क्रक्स काढून ठेवलं होतं जे काही महत्त्वाचं आहे वाचण्यासाठी. परंतु आता शेवटचा महिना आहे तर तुम्ही नोट्स काढू नका, फक्त सिम्प्लिफाईड जरी मॅक्झिमम वेळा वाचलं तरी महत्त्वाचं आहे. आता त्याच्यामध्ये पण वाचताना कसं वाचायचं, आपण काय करतो, पुरस्कार वाचतो आणि सोडून देतो. पुरस्कार या वर्षीचा कोणाला मिळालेला आहे, परंतु पुरस्कारामागची पार्श्वभूमी पण केली पाहिजे. ते कोणत्या संस्थेकडून देतात, ते कोणत्या वर्षी दिलं जातं. का तर स्टॅटिक जर भाग विचारला त्याच्यामधला तर तो चुकता कामा नये. मध्ये एकदा ज्ञानपीठचं त्यांनी ज्ञानपीठ कुणाला मिळालं हे न विचारता कोणती संस्था देते हे विचारलं होतं, राज्यसेवा प्रिलिमला विचारलं होतं. तर तसं विचारलं तर आपलं चुकायला नाही पाहिजे. ठीक आहे. मग करंटसाठी आपण काय सांगितलं, आता सिम्प्लिफाईड केलं तरी इनफ आहे. ठीक आहे. मल्टिपल वेळा करा, फक्त एकदा दोनदा वाचलं आणि सोडून दिलं असं नको. हायलाईट करा, जे लक्षात राहत नाही ते वेगळ्या हायलायटरनं हायलाईट करा, त्यानं हे सोपं जाऊ शकतं. ठीक आहे. आणि मॅथ्सची तर प्रॅक्टिस रोजच्या रोज केली पाहिजे. आणि सायन्सचं पण PYQ, सायन्सचे PYQ एकदम परफेक्ट केले पाहिजे. ठीक आहे. का तर रिपीट झाले तर चुकता कामा नये. त्यानंतर लास्ट 1 महिन्यात रिव्हिजन कशी करावी, आता ते आपण बघणारच आहे. बाकीच्या सब्जेक्टमध्ये काय महत्त्वाचे टॉपिक्स आहेत ते, आणि प्रत्येक विषयाचे कोणते इम्पॉर्टंट टॉपिक्स आहेत ते पण आता आपण बघणार आहे. ठीक आहे. हां, तर पॉलिटीचे बघा, राज्य विधानमंडळ आणि सर्व कलम. ठीक आहे. राज्य विधानमंडळमध्ये पण त्यांनी 168, 169 याच्यावरती दरवर्षी क्वेश्चन विचारतायत, आणि त्यामध्ये पण त्यांनी सब कलम विचारतायत. 168, 1, 2, 169, 1, 2, 3 काय आहे का, तर ते आपण करून ठेवलं पाहिजे. का तर तसं जर का त्यांनी सब कलम करून विचारलं तर आपलं चुकता कामा नाही. खास करून ते मेन्सला विचारतात असं डिटेलमध्ये, परंतु ते देखील आपण तयारी करून ठेवली पाहिजे. ठीक आहे. आणि महाधिवक्ता हा तर टॉपिक फिक्स आहे बरं का. हे बघा, कॉमन टॉपिक आहे हा, प्रत्येक वर्षी विचारतात म्हणजे विचारतात. त्यांची नेमणूक कोण करतं, किंवा सरकार राजीनामा दिल्यानंतर त्यांना राजीनामा देणं भागच आहे का, कंपल्शन आहे का, अशा पद्धतीचे क्वेश्चन विचारतात. ठीक आहे. त्यानंतर अणुसूची, आपल्याला माहिती आहे अणुसूचीमध्ये आपण कन्फ्युजन होतो. ठीक आहे. केंद्र सूची, राज्यसूची आणि समवर्ती सूची, पण यामध्ये पण PYQ करून ठेवले पाहिजे. PYQ खास करून ठेवले तर हा क्वेश्चन चुकणार नाही. त्यानंतर 73 आणि 74 घटनादुरुस्ती. ठीक आहे. 73, 74 घटनादुरुस्तीमध्ये काय करणार आहे, 73 आहे ग्रामीण रिलेटेड आणि 74 आहे शहरी रिलेटेड. तर ते ऐच्छिक आणि अनैच्छिक गोष्टी काय आहेत, त्या तरतुदी आहेत का 73 घटनादुरुस्तीनुसार, ते देखील करून ठेवले पाहिजे. त्यानंतर आहे संसद. हां, संसद हा टॉपिक असा आहे की याच्यावरती काहीही तुम्हाला विचारतील, ते विचारतील हे विचारतील संसदेमध्ये काय, सभापतीची कार्य विचारतील, सभापतीचं कलम विचारतील, किंवा उपसभापतीचे कलम विचारतील. ठीक आहे. नंतर आहे राज्यपालावरती पण दरवर्षी फिक्स क्वेश्चन आहे. राज्यपाल आहे आणि एक आहे उच्च न्यायालय, महाधिवक्ता आणि राज्यपाल, हे जे आहेत ना स्टेट रिलेटेड गोष्टी आहेत ना, यावरती फिक्स क्वेश्चन असतं बरं का. त्यानंतर जिल्हा न्यायाधीश यांची नेमणूक कोण करतं हे देखील विचारलेलं आहे. उच्च न्यायालयाची सर्व कलमे. ठीक आहे. हे करून ठेवलं पाहिजे. त्यानंतर भाषा, हां, मग केंद्राची भाषा, राज्यभाषा हे करून ठेवलं पाहिजे, किंवा सर्वोच्च न्यायालय आणि उच्च न्यायालयामध्ये कोणत्या भाषा वापरतात. ठीक आहे. त्यानंतर निवडणूक आयोगाचं कलम 324, 325, 326 आणि त्यांची रचना काय आहे, किंवा आता सध्याला काही त्याच्यावरती निवडणूक आयोगाच्या बाबतीत किंवा मुख्य निवडणूक आयुक्ताच्या बाबतीत काही गाईडलाईन्स दिलेत का सर्वोच्च न्यायालयाने, आणि त्यानंतर ना काही कायदा आलाय का, आणि त्या कायद्यानुसार नियुक्त झालेले पहिले आयुक्त कोण, असा पण क्वेश्चन येऊ शकतो. का तर मुख्य निवडणूक आयुक्त पहिली महिला कोण, हे क्वेश्चन येऊन गेलेलं आहे. ठीक आहे. त्यानंतर पंचायत राज कलमे. हां, आपण कलमे बघतो 2, आता माहिती आपल्याला DPSP मध्ये आहे 40. ठीक आहे. पंचायत राजची स्थापना, परंतु ह्याला सोडून पुढे 243 मध्ये काय आहे का, आणि त्याचे पण पुढे सगळे ABCD जे सब कलम आहेत ते पण आपण करून ठेवले पाहिजे. ठीक आहे. भाषावरती बघा 2 वेळा क्वेश्चन आलेले आहे, त्यामुळे महत्त्वाचं आहे. आता घटना निर्मिती समिती आणि अध्यक्ष हा क्वेश्चन तर कायमच असतो, आपल्याला कंबाईन ग्रुप बी आणि ग्रुप सी ला बघायला मिळतो. आणि हा क्वेश्चन जर का चुकला ना तर आपण म्हणजे कॉम्पिटिशनमध्ये जरा मागं पडल्यासारखंच असतं. त्यामुळे जे काय बेसिक आहे ना कॉन्स्टिट्यूशनचं त्याच्यामध्ये एक पण क्वेश्चन चुकता कामा नये. ठीक आहे. घटना निर्मितीमधल्या समित्या, त्यानंतर घटना निर्मिती मसुदा समितीवरती पण क्वेश्चन विचारतात, त्याचे सदस्य विचारतात, त्यांना किती वेळ लागलं ड्राफ्ट करण्यासाठी किंवा त्यांचं रिडिंग कधी चालू झालं हे पण विचारतात. डेट वाईज विचारायला आता सुरुवात केलेली आहे त्यांनी. त्यानंतर DPSP
ठीक आहे. मार्गदर्शक तत्वांमध्ये काही सुद्धा हे आहेत का? मार्गदर्शक तत्वांमध्ये किती घटना दुरुस्त्या झालेल्या आहेत? 4 वेळा झालेल्या आहेत. मग 42वी घटना दुरुस्ती कुठल्या मार्गदर्शक तत्वांच्या रिलेटेड आहे? असे क्वेश्चन करून आता इथं नाही चुकून चालत बरं का, हे इम्पॉर्टंट आहेत. नंतर महाधिवक्ता दोन्ही वेळेला आलेलं आहे. उच्च न्यायालय, पंचायत राज दिन त्यांनी विचारलं होतं, 24 एप्रिल करून विचारलं होतं. ठीक आहे. तर तसा एखादा कुठला तरी विशेष हे देतील आणि ते विचारतील, विशेष दिन देतील आणि विचारतील जे की पॉलिटिच्या रिलेटेड आहे. ठीक आहे. किंवा थीम विचारतील ते नेक्स्ट टाइम, करंट रिलेटेड विचारतील. त्यानंतर घटनात्मक सुधारणा, आता 102 घटना, 101 पासून ते 106 घटना दुरुस्तीपर्यंत हे सगळे करून ठेवले पाहिजे. तर त्यांनी 1 2 3 4 जर का त्यांनी सेंटेन्स करून दिले तर आपल्याला घटनात्मक सुधारणा माहिती पाहिजे. आणि त्यानंतर आपले जे आधीचे घटनात्मक सुधारणा आहेत 1901 मोर्ले मिंटो आणि 1919 मॉन्टेग्यू चेम्सफोर्ड वगैरे, हे तर डिटेलमध्ये केलं पाहिजे. 1935 आणि 1947 पण करून ठेवलं पाहिजे. ठीक आहे. त्यानंतर मूलभूत हक्क कलम, आता मूलभूत हक्क हा तर खूप व्हास्ट टॉपिक आहे, याच्यावरती जर किती पण डिटेलमध्ये ते विचारले तरी आपल्याला आलंच पाहिजे. सूची बघा, अणुसूचीवरती विचारलेलं आहे. ठीक आहे. केंद्र राज्य संबंध, आता हे पण त्यांनी क्वेश्चन विचारायला चालू केलेले आहे. ठीक आहे. केंद्र राज्य संबंध 245 पासून कलम आहेत. ठीक आहे. 248 काय आहे, 249 काय आहे, 250, 251, 52, 53. ठीक आहे. त्यानंतर निवडणूक आयोगावरती दरवर्षी क्वेश्चन येत असताना दिसत आहे. ठीक आहे. सॉरी. त्यानंतर ना पॉलिटिकल तत्वज्ञ, ठीक आहे, जे की राज्यसेवा मेन्सला विचारत होते ते आधी, तर आता पण एक क्वेश्चन त्यांनी टाकून दिलं. PYQ जरी केले या बाबतीत तरी इनफ आहे. ठीक आहे. विधिमंडळ आणि विधान परिषद, आता त्यांनी द्विगृही विधिमंडळ किती राज्यात आहे हे विचारलेलं आहे आणि हे दोन्ही वर्षी विचारले, 24ला आणि 23ला. ठीक आहे. 6 राज्यांत आहे, तर मग ते 6 राज्य कोणते ते करून ठेवलं पाहिजे. आणि विधान परिषदेची रचना काय असते, मग 1/6 कुठे आहे, 1/12 कुठे आहे, 1/3 कुठे आहे, हे आपल्याला एक्झॅक्ट माहिती पाहिजे. महत्त्वाच्या घटना दुरुस्ती आत्ताच बघितलं, 101 ते 106 पर्यंत करून ठेवलं पाहिजे. आणि घटना दुरुस्ती विधेयक पण करून ठेवले पाहिजे. 128 काय आहे, 129 काय आहे. ठीक आहे. आणि पंचायत राजमध्ये सरपंच अधिकार आणि कर्तव्य, सरपंचाचे विचारतील, ग्रामसेवकाचे विचारतील, कशाचेही विचारतील, तर त्यावेळेस ते पण ते करून ठेवलं पाहिजे. हे झालं पॉलिटी रिलेटेड. पॉलिटी रिलेटेड करताना तुम्ही काय करा, जिथं कन्फ्युजन आहे ना, म्हणजे 101 घटना दुरुस्ती काय आहे, किंवा त्यानंतर ना 101 कलम काय आहे, किंवा राष्ट्रपतीचं कन्सेंट काय आहे, 123, 213, अशा गोष्टी ना करून ठेवला, म्हणजे त्याचे छोटे शॉर्ट नोट जरी केले ना तर ते शेवटी वाचायला एकदम बरे पडतात. ठीक आहे. तर हे आहेत पॉलिटीचे महत्त्व. 24ला एवढे क्वेश्चन आले होते आणि 23ला एवढे क्वेश्चन आले होते. तर हिस्ट्रीच्या बाबतीत काय आहे, काय वाचायचं शेवटच्या दिवसात हे आपल्याला माहिती पडत नाही. तर राष्ट्रीय संघटनांची स्थापना करायला पाहिजे आपण हिस्ट्रीच्या बाबतीत. राष्ट्रीय संघटनाची स्थापना म्हणजे इंडियन असोसिएशन त्यांनी विचारलं होतं. मग त्यावेळेस आपण असं कन्फ्यूज होऊन चालत नाही, शिशिर कुमार घोष की आनंद मोहन बोस. ठीक आहे. हे परफेक्ट आपल्याला माहिती पाहिजे, म्हणजे आपला वेळ तिथे वाचतो. त्यानंतर तैनाती फौजाची धोरण आणि खालसा धोरण. ठीक आहे. मग ते कोणी लागू केलं, तिथले गव्हर्नर जनरल कोण होते, कोणत्या संस्थानामध्ये लागू केलं आणि त्याचा अनुक्रम काय आहे तेही करून ठेवलं पाहिजे. त्यानंतर भारतीय अर्थव्यवस्था, वसाहतकालीन अर्थव्यवस्था, यामध्ये त्यांनी काय विचारलं होतं, पहिली सूत कापड गिरणी कोणती किंवा कधी स्थापन झाली, मग ते कावजी दादर आहे, दावर आहेत ते कोण, त्यानंतर पहिली कापड गिरणी, पहिली खत कारखाना, जर का आपलं पंचवार्षिक योजना बघितलं तर त्यामधलं पण ते विचारू शकतात. ठीक आहे. आणि 1857चा उठाव, यामध्ये तर खूप इम्पॉर्टंट आहे, त्याची मतं काय होती त्यावरती, 1857 उठावावरती, आणि त्यांचे बुक्स काय होते, कोणाचे काय बुक्स होते का, तर तेही महत्त्वाचं आहे. आणि गव्हर्नर जनरल यांचं मत, आता झाशीच्या राणीबद्दल त्यांनी काय बोललं होतं, असे काही आहेत. ठीक आहे. किंवा कानपूरला कोणी नेतृत्व केलं होतं, असे क्वेश्चन्स येऊ शकतात. नेतृत्वावरती पण क्वेश्चन येऊ शकतात. इंडियन नॅशनल काँग्रेसचे अधिवेशनं कुठं भरले होते आणि त्यांचे अध्यक्ष कोण होते हे पण क्वेश्चन येऊ शकतात. ठीक आहे. त्यानंतर कामगार संघटना चळवळ, आता ह्यामध्ये काय आहे, कामगार संघटना चळवळमध्ये नाम लोखंडे आणि नाम जोशी यांच्यामध्ये आपण खूप वेळा कन्फ्युजन होतो, त्यांच्या संस्था कोणत्या आहेत किंवा त्यांनी कोणत्या असोसिएशन स्थापन केलेत. तर नाम लोखंडे आणि नाम जोशी आपण एका पेजवरती असं जर का करून ठेवलं तर ते आपल्याला शेवटी सोडताना सोपं जातं. होम रूल, राष्ट्रवादाचा उदय, आता टिळकांचा आणि अॅनी बेझंटचा, याच्यामध्ये नेतृत्व कोण केलं होतं आणि ते कोणत्या भागात झालं होतं, कोणत्या वेगवेगळ्या भागात झालं होतं, तर ते पण करून ठेवले पाहिजे. समाजसेवक राजाराम मोहन रॉयवरती क्वेश्चन आलं होतं 2023ला. मग राजाराम मोहन रॉयवरती येईल, त्यानंतर ईश्वरचंद्र विद्यासागरवरती येईल, त्यानंतर आपले फुले आहेत, त्यानंतर
शाहू महाराज आहेत, आंबेडकर आहेत आणि गांधी आहेत. ठीक आहे, ह्यावरती तर फिक्स क्वेश्चन येतो. आणि महिलांमध्ये म्हणलं तर पंडिता रमाबाई आहेत. ठीक आहे, आणि रानडे आहेत. ठीक आहे, या दोघांवरती आपण हे दोघं शेवटच्या दिवसामध्ये म्हणते मी हे केलंच पाहिजे. ठीक आहे, किमान एवढे समाजसेवक केले पाहिजे. नंतर हा पण महत्त्वाचा टॉपिक आहे, सामाजिक सांस्कृतिक बदल. यामध्ये प्रार्थना समाज, आर्य समाज, सत्यशोधक समाज आणि सार्वजनिक सभा. ठीक आहे, यामध्ये काय केलं होतं, त्यांनी त्यांचे स्थापना वर्ष दिलं होतं आणि जोड्या लावामध्ये त्यांनी विचारलेलं होतं. ठीक आहे, पण हा इम्पॉर्टंट टॉपिक आहे. यामधले ते व्यक्ती पण विचारतील किंवा कोणी स्थापन केलं आणि कधी स्थापन केलं आणि कोणत्या एरियामध्ये हे ॲक्टिव्ह होते हे समाज हे विचारतील. ठीक आहे, तसंच क्रांतिकारकमध्ये त्यांनी सेनापती बापट विचारलं होतं. तर आता ते नंतर आझाद सिंग विचारतील. ठीक आहे, राजगुरू विचारतील, भगतसिंग वगैरे विचारतील. ठीक आहे, नंतर घटनात्मक सुधारणा आपण म्हणलं तसं 1909 आणि 1919 यावरती फिक्स क्वेश्चन असतो. कामगार चळवळ, नाम लोखंडे यांच्यावरती असतो. गव्हर्नर जनरल 1857 उठाव आणि गव्हर्नर जनरल त्या भागात कोण होते, कॅम्पबेल कुठे होते, लॉरेन्स कुठे होते हे करून ठेवले पाहिजे. ठीक आहे, नंतर स्वदेशी चळवळमध्ये ग.वा. जोशी यांच्यावरती क्वेश्चन विचारला. आता राज्यसेवा प्रिलिमला पण हा क्वेश्चन येऊन गेलेला आहे. ठीक आहे, नंतर इंडियन नॅशनल काँग्रेसची अधिवेशने, आत्ताच बघितलं, अध्यक्ष आणि अधिवेशने. 1857चा उठाव, शेतकऱ्यांचा उठाव आणि पुन्हा एकदा सामाजिक सांस्कृतिक बदल, प्रार्थना समाजवरती क्वेश्चन येऊन गेलेलं. 1 2 3 4 लाईन करून दिलेले आहेत. त्यानंतर हिंदू महासभा. ठीक आहे, हे हिस्ट्रीच्या बाबतीत एवढं जरी तुम्ही शेवटच्या दिवसामध्ये रिव्हिजन केलं तरी पुरेसं आहे. ह्याच्या बाहेर क्वेश्चन जातात, परंतु हे जे टॉपिक्स आहेत असे 1857चा उठाव किंवा इंडियन नॅशनल काँग्रेस ह्याच्यावरती फिक्स क्वेश्चन येतात. म्हणजे 3-4 क्वेश्चन तर असे आहेत की जे दरवर्षी रिपीटेडली येतात त्या टॉपिकवरती. सायन्सचं पण पाहिलेलं आहे, मॅथ्सचं पण पाहिलं. हां, जिओग्राफीचं बघा, भारताचा भूगोल. ठीक आहे, खास करून महाराष्ट्राच्या भूगोलावरती क्वेश्चन येतात. जास्तीत जास्त 7 ते 8 क्वेश्चन महाराष्ट्राच्या भूगोलावरती असतात, परंतु एखादा दुसरा क्वेश्चन भारताच्या भूगोलावरती आणि प्राकृतिक भूगोलावरती जातो. ठीक आहे, मग नदी प्रणाली असेल भारताच्या भूगोलाच्या बाबतीत. त्यानंतर स्थानिक वारे. ठीक आहे, स्थानिक वाऱ्यांवरती क्वेश्चन येतो. महाराष्ट्रातील घाट रस्ते, नॅशनल हायवे आणि घाट रस्ते करून तर देतील किंवा घाट रस्ते कोणत्या 2 शहरांना जोडतात असं करून देतील ते. ठीक आहे, डोंगररांगामध्ये त्यांनी शंभू डोंगररांगाचा क्वेश्चन 2024ला विचारला होता. तर बाकीचे पण करून ठेवले पाहिजे, डोंगररांगा आणि त्यामधील वाहणाऱ्या नद्या. ठीक आहे, हे करून ठेवले पाहिजे. त्यानंतर पर्जन्यमान, आता राज्यसेवा प्रिलिमला विचारला होता की 85% आपल्याला पर्जन्यमान महाराष्ट्राला कोणत्या वाऱ्यांपासून मिळतो. मग नैऋत्य वारे वगैरे ते करून ठेवलं पाहिजे. त्यानंतर नागरी वस्त्यांची व्याख्या. ठीक आहे, त्याचे कॅरेक्टरिस्टिक्स काय आहेत किंवा किती लोकसंख्या असेल किंवा किती घनता असेल तर आपण त्याला नागरी वस्ती म्हणतो. ठीक आहे, असा क्वेश्चन येतो. प्राथमिक माहिती, प्रशासकीय विभागांची प्राथमिक माहिती. प्रशासकीय विभाग 6 आहेत, मग त्यांचे मुख्यालय कोणते आहेत, कोणता जिल्हा कोणत्या प्रशासकीय विभागामध्ये येतो हे देखील आपण केलं पाहिजे. त्यानंतर मृदा प्रकार. हां, जांभी माती कुठे आहे किंवा त्याचा आदळ कुठे असतो किंवा आपल्याकडे जी काळी मृदा आहे ती किती पर्सेंटेज प्रमाणात आहे महाराष्ट्रामध्ये. तर अशा प्रकारचे क्वेश्चन मृदा प्रकारामध्ये येऊ शकतात. त्यानंतर खडक प्रणाली. आपल्याला माहिती स्तरित खडक प्रणाली 3 प्रकार आहेत. ठीक आहे, तर रासायनिक खडक प्रणाली, तर आपल्याला रूपांतरित खडक प्रणाली, हे आपल्याला हे 3 प्रकार आपण करून ठेवले पाहिजेत. मग त्याच्यामध्ये कोणते कोणते उदाहरणं येतात ते पण केलं पाहिजे. आणि नदी खोरे, महाराष्ट्रातील खास करून नदी खोरे, गोदावरी नदी खोरे, कृष्णा नदी खोरे, भीमा नदी खोरे, तापी नदी खोरे आणि नर्मदा, हे 5-6 आपण करून ठेवले पाहिजे. आणि त्यांच्या डाव्या उपनद्या आणि उजव्या उपनद्या. ठीक आहे, आणि त्यांनी त्यांच्या खोऱ्यांनी किती महाराष्ट्राचा भाग व्यापलेला आहे हे अशा पद्धतीचे काही क्वेश्चन केले पाहिजे आपण. ठीक आहे, हे झाले 2024चे. 2023ला हे टॉपिक आले होते, वने आणि वनांचे प्रकार. ठीक आहे, ते चॅम्पियन आणि सेट यांनी किती वनांचे प्रकार करून दाखवलेले आहेत हा क्वेश्चन इथे विचारला होता. नंतर स्वच्छ शहर पुरस्कार, असा करंट रिलेटेड एखादा क्वेश्चन आपल्याला भूगोलामध्ये ते विचारू शकतात की या वर्षीचा स्वच्छ शहर पुरस्कार कुणाला मिळालेला आहे. ठीक आहे, त्यानंतर धवल क्रांतीची सुरुवात. आता हे माहिती आहे आपल्याला, हरित क्रांती खूप वेळा विचारून झाला. त्यानंतर धवल क्रांती पण विचारलेलं आहे, परंतु PYQ ते विचारतात पुन्हा एकदा. त्यानंतर गोल क्रांती कोणती, नंतर लाल क्रांती कशाला म्हणतात, त्यानंतर सोनेरी क्रांती कोणती, चंदेरी क्रांती कोणती, करडी क्रांती कोणती, हे आपण करून ठेवलं पाहिजे. आणि त्यांचे प्रणेते कोण आहेत हे पण केलं पाहिजे. ठीक आहे, खडक प्रणाली आत्ताच बघितलं आपण, खडक प्रणाली पण केली. औष्णिक वीज केंद्र, औष्णिक वीज केंद्र करताना इतर पण वीज केंद्र केले पाहिजे की पवन ऊर्जा निर्मिती केंद्र कुठे आहेत. ठीक आहे, त्यानंतर जलविद्युत केंद्र कुठे आहेत, नंतर दगडी कोळशाचे खाणी कुठे आहेत. औष्णिक वीज केंद्राला आपल्याला काय लागत असतं, दगडी कोळसा लागतो, मग त्याचे खाणी कुठे आहेत तर तेही देखील करून. आता राज्यसेवेला हा क्वेश्चन विचारला होता, त्यांनी दगडी कोळशाच्या खाणी दिल्या होत्या
3 एका जिल्ह्यातला होता आणि 1 वेगळ्या जिल्ह्यातला होता. मग खालीलपैकी कोणता हा चंद्रपूरमधला होता माझ्या मते, तर कोणता तालुका हा चंद्रपूरमधील नाही असं करून विचारलं होतं राज्यसभेला. मग तशा पद्धतीचं येऊ शकतं. ठीक आहे. रायलसीमा पठार, असं पठार देतील आणि त्याचं स्थान कुठे विचारतील, कर्नाटकाच्या पूर्वेला, पश्चिमेला. ठीक आहे. नंतर उत्तरेकडील पर्यटन स्थळ, बाबा बकाला वगैरे असे टाईप त्यांनी पर्यटन स्थळ दिले होते जे कुठले आहेत ते विचारले होते. त्यानंतर लोकसंख्या, हा टॉपिक खूप महत्त्वाचा आहे, जो इकॉनॉमिक्सच्या दृष्टिकोनातून पण महत्त्वाचा आहे. लोकसंख्या टॉपिक पहिले 5 घनता आणि शेवटचे 5 घनता असलेले, किंवा लिंग गुणोत्तर आणि बाललिंग गुणोत्तर, पहिले 5 आणि शेवटचे 5, सेम महाराष्ट्राच्या बाबतीत आणि सेम भारताच्या बाबतीत, हे करून ठेवलं पाहिजे. ठीक आहे. शिखर, ठिकाण आणि उंची मीटर. आता शिखर ठिकाण जे आहेत ते आता समजा कळसुबाई आता मागच्याच वेळेस विचारलं होतं त्यांनी कोणत्या पर्वतरांगामध्ये आहे, तर सेम विचारतील त्यांनी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे असं विचारतील, तर सेम पुन्हा नाही तर पहिले देतील पहिले 5 आणि त्यांच्या उंचीनुसार चढता क्रम उतरता क्रम लावा असं क्वेश्चन विचारू शकतात. ठीक आहे. आपण पहिले 10 करून ठेवायचे एक्झॅक्टली. ठीक आहे. तर हे झालं भूगोलाच्या बाबतीत. करंट अफेअर्स आपण शेवटी घेऊया. इकॉनॉमिक्स बघा. इकॉनॉमिक्समध्ये अर्थसंकल्प आता ह्या वेळेस जर का त्यांनी आता बघा इथे 2दा क्वेश्चन आलेला आहे. 23-24चा बजेटवरती क्वेश्चन त्यावेळेस विचारला होता. आता ते काय करतील 24-25 वरती विचारतील. ठीक आहे. तर बजेट आपण थोडंफार करून ठेवलं पाहिजे. बजेटमधले जर का काही नवीन योजना असतील तर त्या देखील आपण केल्या पाहिजे. ठीक आहे. जीडीपी आणि जीएनपी संकल्पनामध्ये पण जीडीपी, जीएनपी, एनएनपी, जीएनपी किती विचारले त्यांनी, एचडीआय आणि एचपीआय आणि एमपीआय हे तिन्ही संकल्पना करून ठेवल्या पाहिजे. कधी कधी फॅक्ट्स बेसिसवरती विचारतात किंवा कधी कधी कन्सेप्ट बेसिसवरती विचारतात. 1-2 लाईन करून देतात आणि बरोबर ओळखा असं देतात. ठीक आहे. त्यानंतर जन्मदर, माता मृत्यूदर, लोकसंख्या आपण म्हणलं होतं. हा टॉपिक खूप इम्पॉर्टंट आहे भूगोलाच्या दृष्टिकोनातून आणि इकॉनॉमिक्सच्या दृष्टिकोनातून. ठीक आहे. त्यानंतर IMF मध्ये अर्थसंकल्पना, IMF आणि वर्ल्ड बँक हे जे दोन आहेत ते प्रॉमिनंट आहेत, हे करून ठेवले पाहिजे. नंतर विजय केळकर समिती, जे समित्या आहेत विजय केळकर समिती, नरसिंहन समिती, इकॉनॉमिक्सच्या रिलेटेड महत्त्वाच्या असलेल्या, तर त्यांच्या शिफारसी करून ठेवल्या पाहिजेत. विदेशी चलन, परकीय चलन, RBI मध्ये काय रोल आहे त्यांचा किंवा किती साठा आहे. ठीक आहे. नाफेडची मुख्य उद्दिष्टे, अशा काही संस्था असतात त्यांची मुख्य उद्दिष्टे कडून देतील ते तुम्हाला, किंवा SIDBI सारखे बँक असतील महत्त्वाचे तर त्यांचे पण ते मुख्य उद्दिष्टे देतील. ठीक आहे. बजेट दस्तावेज, बजेटचं तुम्हाला कलम विचारतील किंवा डेफिनेशन विचारतील. त्यानंतर CPIW. ठीक आहे. RBI गुणात्मक संख्यात्मक पतनियंत्रण साधन. ठीक आहे. SLR आणि CRR कशामध्ये येतं, गुणात्मक मध्ये येतं की संख्यात्मक मध्ये येतं, असे कॅटेगरी करून ते देतील तुम्हाला. ठीक आहे. हस्तोद्योग मंडळ स्थापना योजना केंद्राची आहे की राज्याची आहे, अशा काही योजना असतात. आता त्यांनी उज्ज्वल डिस्कॉम योजना दिली होती आपल्याला, ते केंद्राची आहे की राज्याची असं विचारलं होतं, तर तशा पद्धतीचे विचारतील. हरित क्रांती इथे पण आहे, मागे पण बघितलं आपण धवल क्रांतीवरती क्वेश्चन येऊन गेला होता. ठीक आहे. अर्थसंकल्प प्राधान्यक्रम, आता अर्थसंकल्पामध्ये समजा जर का 6 त्यांनी सेक्टर केले असतील की या गोष्टींना आम्ही प्राधान्य दिलंय, युवक आहे, महिला आहे, शेतकरी आहेत, ठीक आहे, बेरोजगार आहे, तर ते प्राधान्यक्रम कोणते हे आपण लक्षात ठेवले पाहिजे. आधारस्तंभ काय आहे बजेटचा, तर ते प्रत्येक वेळेस आपण लक्षात ठेवलं पाहिजे. वित्त आयोग, केंद्र आणि राज्यांचं योगदान. वित्त आयोग 15 वित्त आयोग, 16 वित्त आयोगाचे अध्यक्ष आणि त्यांचे सदस्य, आणि जर का 15 वित्त आयोग 14 वित्त आयोगाचे शिफारसी काय होत्या, त्यांनी कोणत्या सेक्टरला किती पर्सेंटेज द्यायला सांगितलं हे पण विचारू शकतात. ठीक आहे. GST, UTGST आणि IGST. आता GST कलेक्शन कसं होतं आणि राज्यामध्ये त्यांचं कसं वितरण होतं, आणि जर केंद्रशासित प्रदेश असेल तर तिथे कोणते GST लागू होतं. ठीक आहे. अशा पद्धतीचं. त्यानंतर 2011 आणि 12 दारिद्र्य रेषा निकष आपल्याला माहिती महत्त्वाचे कोणते आहेत, तेंडुलकर आणि रंगराजन, तर त्यांचे निकष करून ठेवले पाहिजे. 2009-10 विचारले तरी किंवा 2011-12 हे जरी बेसलाईन विचारलं तरी आलं पाहिजे. ठीक आहे. विशेष प्रदेश विकास कार्यक्रम, आता कन्सेप्च्युअल क्वेश्चन आहे. असे क्वेश्चन एकदम सोपे असतात, वरीलपैकी सर्व बरोबर असू शकतात किंवा कन्सेप्ट विचारलेलं असतं त्यांनी. ठीक आहे. राजकोषीय नीतीचे साधने, मग राजकोषीय नीतीचे साधने कोणते 4 आहेत, त्याच्यामध्ये कर्ज येतं का वगैरे या गोष्टी करून ठेवल्या पाहिजेत. नंतर MPI आणि HDI. ठीक आहे. आता मल्टिपल पॉवर्टी इंडेक्स आणि HDI, मग ते मल्टिपल पॉवर्टी इंडेक्स HPI होतं का आधी, मग ते कधी ॲड झालं, कोणत्या वर्षी ॲड झालं हे करून ठेवलं पाहिजे. आणि रिसेंटली त्यांचं भारताचं निर्देशांक किती आहे, टोटल किती देशांमध्ये आहे हे पण करून ठेवलं पाहिजे. त्यानंतर जवाहरलाल ग्राम समृद्ध योजना, आता हे जे 3 योजना आहेत हे 2 योजनांमधून ही योजना तयार झाली आहे. मग अशी एखादा क्वेश्चन येऊ शकतो की 2 योजना देतील आणि त्यांच्या विलिनीकरणानं कोणती योजना तयार झाली. आता मनरेगा सारखी योजना पण महत्त्वाची आहे. ठीक आहे. जुनी असली तरी ते विचारतात, 2001च्या योजना 2005च्या योजना विचारतात त्या. ठीक आहे.
FRBM ॲक्ट, FRBM ॲक्ट 2003चा आहे. त्यानंतर त्यांची अंमलबजावणी कशी टप्प्याटप्प्याने होत गेली किंवा त्यांचा कार्यकाळ काय होता, मग त्याची समिती विजय केळकर समिती कधी होती हे पण ते विचारतील. ठीक आहे. नॅशनल मिशन ऑन एडिबल ऑइल. आता हा क्वेश्चन कसा आहे, जे नॅशनल मिशन्स आहेत महत्त्वाचे, समजा सोलार एनर्जी बाबतीत काही मिशन असेल तर अशा पद्धतीचे क्वेश्चन विचारतील आणि ते कशाशी रिलेटेड आहेत असं विचारतील. ठीक आहे. राष्ट्रीय कृती नाही, कृषी पाहिजे इथं. 2007-08ची योजना आहे ही. हां, तर यामध्ये काय येतं हे पण विचार. आणि पैशाची डेफिनेशन M1 मध्ये काय येतं, चलनी नोटा येतात का, मग M2 मध्ये काय होतं, मग M3 मध्ये काय होतं, किंवा त्याची लिक्विडिटी कशी कमी जास्त होते हे पण विचारतील. ठीक आहे. उज्ज्वल डिस्कॉम योजना आपण बघितलं, केंद्राची की राज्याची असे करून त्यांनी विचारलं होतं. ठीक आहे. त्यानंतर कर सुधारणा समिती. मग कर सुधारणा समिती असे बरेच समिती आहेत, चलय समिती वगैरे. ठीक आहे. त्यानंतर मग ते आपण सिक्वेन्सली केले पाहिजे. आणि रोजगार, बेरोजगारी वगैरे, बेरोजगारीचे प्रकार आहेत, त्यानंतर ते कशी मोजतात. ठीक आहे. हे पण करून ठेवलं पाहिजे. हे इकॉनॉमिक्समध्ये आता एवढे क्वेश्चन आले, 2024ला इतके आलेले आहेत, 2023ला इतके आले. मग हे जरी आपण रिपीटेडली केलं तरी 2025मध्ये आपण त्याचं रिफ्लेक्शन बघू शकतो. ठीक आहे. आता फक्त राहिलं आहे करंटचं. करंटचं आपण तर म्हटलं की सिम्प्लिफाईड रिव्हिजन करायचे आहे, पण रिव्हिजन पण करताना आधी कोणत्या टॉपिक्सला महत्त्व द्यायचं आहे ते बघा. महनीय व्यक्तींचं क्षेत्र, इथं व्यक्ती पाहिजे, महनीय व्यक्ती. ठीक आहे. त्यांचं क्षेत्र काय असेल किंवा मरणोत्तर त्यांना जर काही पुरस्कार मिळाला असेल किंवा क्रीडा रिलेटेड काय असेल तर ते करून ठेवलं पाहिजे. त्यानंतर आंतरराष्ट्रीय घडामोडी केल्या पाहिजेत. त्यानंतर करंटमधल्या योजना केल्या पाहिजेत. ठीक आहे. नंतर स्पेसमधलं जर का अंतराळ उपग्रह मोहीम असेल, म्हणजे चांद्रयान-3 जरी ती जुनी असली तरी करून ठेवलं पाहिजे. किंवा त्याचा एकदम सोपा क्वेश्चन जर का विचारला त्यांनी, त्याचं वजन किती आहे वगैरे, तर तो आपल्याला आला पाहिजे. ठीक आहे. निर्देशांक आणि अहवाल, रँक प्रस्तुत करणारी संस्था, व्यक्ती नाही, संस्था. ठीक आहे. म्हणजे आपल्याला HDI कोण निर्देशित करतं हे आपल्याला माहिती पाहिजे. ठीक आहे. ते अहवाल कोण देतं. पुस्तक लेखन, पुस्तक लेखन आणि त्याचे लेखक कोण आहेत, महत्त्वाचे पुस्तकं आणि त्याचे लेखक कोण आहेत असे क्वेश्चन येऊ शकतात. ठीक आहे. सायन्स टेकमधल्या नवीन संकल्पना असतील तर असे क्वेश्चन येऊ शकतात. आंतरराष्ट्रीय संघटना, आता AU, आफ्रिकन युनियन. ठीक आहे. तर हे कशामध्ये सामील झालेलं आहे, G20 मध्ये सामील झाले. मग अशा पद्धतीचे क्वेश्चन येऊ शकतात जर का महत्त्वाचे असतील तर. हे आलेले आहेत 2024ला. म्हणजे आपण कसं केलेलं आहे की हे PYQ बघून ह्याच्यावरती काय PYQ तयार होऊ शकतात का करंटच्या रिलेटेड पण, त्यासाठी हे तुम्हाला टॉपिक्स काढून दिलेले आहेत. ठीक आहे. आंतरराष्ट्रीय घडामोडी, भूकर आणि आंतरराष्ट्रीय भूकर पारितोषिक ह्याच्यावरती क्वेश्चन येऊन गेलेलं आहे. ठीक आहे. त्यानंतर सायन्स टेकवरती क्वेश्चन येऊ शकतं. त्यानंतर शहरांची नावे आणि क्रिकेट आणि क्रीडांगणे आणि क्रीडा प्रकार, शहरांची नावे दिलं होतं एका साईडला आणि स्टेडियमची नावे दिलं होतं. ठीक आहे. असा क्वेश्चन पण येऊन गेलेला आहे. त्यानंतर मरणोत्तर व्यक्ती, मग त्यांचं घराणं विचारलेलं आहे, काही ठिकाणी त्यांनी घराणं विचारलेलं. ठीक आहे. त्यानंतर नवीन योजना पूर्वोत्तर, आता पूर्वोत्तर जी राज्य आहेत नॉर्थ ईस्ट किंवा दक्षिणेकडची राज्य आहेत आणि त्यांनी कुठली चांगली योजना आणलेली असेल तर त्यावर ते जर का हायलाइटेडमध्ये असतील तर तेही करून ठेवलं पाहिजे. आता हवाई कसरती आपण काय करतो, लष्करी सराव करतो किंवा हवाई सराव करतो, तर पण ते करत असताना कोणत्या 2 देशांदरम्यान झालेलं हे करतो, पण त्यांनी काय विचारलं ते सोडून बोधवाक्य विचारलं त्याचं, तर ते पण जर का तिथं कुठं जर लिहिलेलं असेल तर ते करून ठेवलं पाहिजे. ठीक आहे. किंवा कुठं जर का पहिली असेल कुठल्या 2 देशांमधली तर ती पण करून ठेवली पाहिजे. त्यानंतर नौदल सरावामध्येच हवाई दल सराव पण केलं पाहिजे, लष्करी सराव पण केला पाहिजे. ठीक आहे. त्यानंतर क्रीडामध्ये ग्रँड स्लॅम विचारलं होतं त्यांनी की जास्तीत जास्त ग्रँड स्लॅम कोणी जिंकले आहेत. ठीक आहे. तर ते विचारतील. किंवा सायन्स टेक बाबतीत काही पण क्वेश्चन विचारू शकतील. योजना आणि प्लॅटफॉर्म, जेन प्लॅटफॉर्मबद्दल पण त्यांनी विचारलं होतं एकदा. त्यानंतर सायन्स टेक, क्रीडा, राजीव गांधी पुरस्कार. राजीव गांधी पुरस्कार मेजर ध्यानचंद पुरस्कार झालं. ठीक आहे. त्याचं कन्वर्जन झालं. मग ते कोणत्या वर्षी झालं किंवा पहिल्यांदा ते नाव झाल्यावरती कोणाला मिळालं, असं पण क्वेश्चन स्टॅटिकमधला पण क्वेश्चन तयार होऊ शकतो जे की खूप जुना आहे. ठीक आहे. कृषी रिलेटेड ॲप असतील तर ते विचारतील. शौर्यचक्र आणि अशोक चक्र, टोटल असे किती शौर्यचक्र दिले आहेत यावर्षी असा देखील क्वेश्चन येऊ शकतो. ठीक आहे. किंवा जोड्या लावामध्ये जर का कमी असतील तर ते जोड्या लावा करून देऊ शकतात. जसं अर्जुन पुरस्कार जोड्या लावा करून देतात ना, किंवा पद्मश्री पुरस्कार जोड्या लावा करून देतात, तसं शौर्यचक्र किंवा अशोक चक्र पण पुरस्कार देऊ शकतात ते. ज्ञानपीठ पुरस्कार आपण बघितलं होतं की ज्ञानपीठ पुरस्कार कोणाला दिलं हे विचारण्याऐवजी कोणी दिलं असं पण विचारलं होतं. त्यानंतर महत्त्वाचे दिनविशेष, आता ह्याच्या बाबतीत जागतिक पर्यावरण दिवस विचारतील, त्याची थीम लाईन विचारतील, किंवा जागतिक योगा दिन विचारतील, त्याची थीम लाईन विचारतील, मानवाधिकार आयोग दिन विचारतील आणि त्याची थीम लाईन, असे महत्त्वाचे दिनविशेष करून ठेवले पाहिजे. ठीक आहे. थीम आणि पुरस्कार त्याचे केले पाहिजे. त्यानंतर असं रिपोर्ट विचारलं होतं
कोणी जाहीर केलं, ठीक आहे, प्रथम ही नावाची संस्था आहे त्यांनी जाहीर केलं होतं, ठीक आहे. आंतरराष्ट्रीय घडामोडी, कोविडचे बेसिक क्वेश्चन पण आतापर्यंत विचारले, कोविशिल्ड आणि कोवॅक्सिन लसीवरती करंटच्या रिलेटेड क्वेश्चन आलेले आहेत. म्हणी आणि व्यक्ती आणि क्षेत्र आत्ताच बघितलं होतं आपण. मरणोत्तर असतील तर खास करून ते विचारतात. तसं परिषदा, इम्पॉर्टंट परिषदा, जर का G20 परिषद झाली आहे रिसेंटली तर अशा किंवा आता सध्या गाझा परिषद झाली होती, शांतता परिषद झाली होती, किंवा क्वालालंपूरमध्ये आपली आशियान समिट झाली होती रिसेंटली, तर असे क्वेश्चन विचारू शकतात. क्रिकेट आणि क्रीडांगणे, पुन्हा एकदा तेच, ठीक आहे. तर हे झाले सगळ्या सब्जेक्टचे आपण महत्त्वाचे टॉपिक बघितले, जे की शेवटच्या महिन्यामध्ये आपल्याला रिव्हिजन करायचे, ठीक आहे. तर आता तुम्हाला काही पर्सनल क्वेश्चन असेल तर तुम्ही विचारू शकता, म्हणजे आतापर्यंत कुठं अडलं असेल, किंवा आतापर्यंत जर का तुमचं पेपर 1-2 मार्कांना जर का निघत नसेल, किंवा कुठल्या टॉपिकमध्ये काही जर का पर्सनल गायडन्स पाहिजे असेल तर तुम्ही क्वेश्चन विचारू शकता, किंवा ह्याच्यात पण काही विचारायचं असेल तर विचारू शकता. सायन्सला का? तर शेवटी एकंदरीत हे सांगायचं आहे की 2021 ते 24चे पेपर, आयोगाचे पेपर तुम्ही वेळ लावून सॉल्व्ह करा आणि रिपीटेडली तेच क्वेश्चन्स बघा. 2021 ते 24च्या पेपरमध्ये तुम्हाला एक अंदाज येऊन जाईल की कोणत्या टॉपिकवरती क्वेश्चन विचारले. आपण ते तर घेतलेलेच आहेत 2024 आणि 23 वरती, पण आयोगाच्या पेपरनं काय होईल की तुम्हाला एक सवय होऊन जाईल की शेवटी काय करायचं आहे आणि कोणत्या प्रकारचे क्वेश्चन येतात आणि आपण त्या रिदम मध्ये पण राहू शकतो, ठीक आहे. तर वेळेचं नियोजन करा आणि रिपीटेडली तेच तुम्ही नोट्स करा, जे शेवटच्या वेळेसाठी तुम्ही तयार केलेलं आहे. नवीन काही वाचू नका. आणि मॅथ्स आणि सायन्स आणि करंट या बाबतीत तुम्ही डेली 1-1 तास जरी शेवटच्या वेळेला काढलं तरी इनफ राहील, सफिशियंट राहील. आणि कन्व्हेन्शनल सब्जेक्टचे जे तुम्ही नोट्स काढलेले आहेत शेवटच्या दिवसांसाठी तेच रिपीटेडली करा. आणि 21 ते 24चे पेपर, आयोगाचे पेपर तुम्ही 2 ते 3 वेळा टाइम लावून सॉल्व्ह करू शकता, ठीक आहे. तर एवढं केल्यानं तुम्हाला पण मार्क्स येतील आणि या सगळ्यासाठी तुम्हाला ऑल द बेस्ट. धन्यवाद.